सुखा सद्धम्म देसना सुखा संघ ससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या उपोषण शिबिर समापनाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भंते धम्मदीपजी व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी या वर्षावास कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत आपण उपोषणशील धारण केलेले आहेत। जळगाव शहरामध्ये या वर्षीचा वाघनगर येथील धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये आमचा वर्षावास संपन्न झाला। 17 तारखेला जे पौर्णिमेच्या दिवशी त्याचं समापन झालं कठीण शिवदानाचं, आणि त्यामुळे तिथे वर्षावास होता म्हणून आपणा सर्वांना या वर्षावासाच्या कालखंडामध्ये वेळ देता आला। तसं तर तुम्ही जर म्हटलं असतं की औरंगाबादून भंतेजी या, तर आलोय असतं समजा एखाद्या वेळेस, एक वेळेस किंवा 2 वेळेस किंवा 3 वेळेस जास्तीत जास्त, कारण अधिक काही येता आलं नसतं, आहे की नाही। मनमाडच्या लोकांना वेळ दिला होता तर त्यांच्याकडे फक्त 2 वेळा म्हणजे जाणं झालं, कारण प्रवासामुळे किंवा शेड्यूलमुळे ते शक्य होत नाही। तिथे वर्षावास झाला। उपासकांची इच्छा होती, म्हणजे विशेष रूपाने आमचे सुरडकर भाऊ आणि अरुण बागुल यांची इच्छा होती आणि त्यांची इच्छा ती पूर्ण झाली। त्यांची इच्छा ती पूर्ण झाली, वर्षावास संपन्न झाला। जसं त्यांना पाहिजे होतं तसं काय झालं नाही, जे झालं ते झालं, ठीक आहे। तर ऐक ना, इच्छा आपल्या असतात पण तशा काय पूर्ण होत नाहीत, पण त्यानिमित्ताने मात्र आपल्याला इथे उपोषण शिबिर करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी मात्र उपलब्ध झालेली आहे। एक निमित्त मात्र असतं, कोणीतरी जसं पंचशील सोसायटीमध्ये वर्षावास केला, सुजित भंतेचे निमित्त होते। गेंद्राल मिलमध्ये वर्षावास केला, आमचं PhDचं ॲडमिशन निमित्त होतं। इकडे आमचे दिहाडे वाघसाहेबांच्या संपर्कातून ते दिहाडे सर आले होते आणि त्यांच्या संपर्कामध्ये अजिंठा सोसायटीमध्ये वर्षावास केला वाघसरांच्या म्हणजे सहकार्याने। कोणी ना कोणी एक धागा असतो फक्त तिथे येण्यासाठी, आणि तो जे काही धम्माचं कार्य होत असते तर ते कार्य संपन्न होत असते। भंतेजी बोलता बोलता असं बोलले, अत्यंत एक चांगल्या प्रकारचा विषय त्यांनी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सविस्तरपणे ते बोलत होते। मधात भोजन आठवलं त्यांना, ते त्याच्यामुळे ते विषय म्हणजे त्यांना असं वाटलं 12च्या आतमध्ये भोजन केलं पाहिजे, आणि केलंही पाहिजे, खरंच आहे ते। कारण विनय आहे तर विनयाचं पालन केलंच पाहिजे, आहे की नाही। विनय महत्वाचा आहे, नाहीतर तुम्ही जसं म्हणता भंतेचे तर 12 वाजले, भंतेचे म्हणजे भोजनाचे 12 वाजले, भंतेचे काय जेवणाला गेलेच नाही असंही होते। म्हणजे आपणच घडीकडे पाहतो, भंतेचे बोलतात, आपणच घडीकडे पाहतो, अरे आता किती 12 वाजले भंतेचे, आहे की ना। भोजनाचे कधी कधी वाजले तर काही फरक पडत नसतं धम्म कार्यासाठी, चांगल्या कामासाठी। कारण
जो प्रवाह असतो बघा, त्या प्रवाहामध्ये आता जुने लोक असे म्हणायचे बघा, हवा आली का काय केलं पाहिजे, हवा आली की उपणून घेतलं पाहिजे, हवा आली की उपणून घेतलं पाहिजे अशी एक मन आहे. म्हणजे संधी आहे तर त्याचा फायदा घेतला पाहिजे, आणि हवा जर निघून गेली तर मग बसून राहावं लागतं, है की नाही. आता तुमची मानसिकता चांगली आहे थोड्या वेळासाठी, 1 तासापर्यंत, नंतर काही सांगता येत नाही, है की नाही? खाल्ल्यानंतर कोणाची मानसिकता आहे, खाल्लं का निघले आपल्या घराकडे, जाऊ द्या धम्मदेश ना, काय फरक पडते, ऐकली नाही ऐकली तरी, आहे की नाही. म्हणजे असंही होते. त्याच्यापेक्षा तुम्ही राहा उपासी आणि मी राहतो उपासी, आपण धम्माचं ज्ञान श्रवण करू, हे महत्वाचा विषय. तर सांगायचा मुद्दा हा आहे की कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म बघा, पुन्हा पुन्हा संधी उपलब्ध होत नसते. भगवंत असे म्हणतात की ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये कुशल भाव उत्पन्न होत असतो, अगदी त्या क्षणी ते कर्म आपण केलं पाहिजे. कारण मनुष्याचं चित्त फार चंचल आहे बघा, अत्यंत दुर्दम आहे, अत्यंत कठीण आहे. म्हणजे क्षणामध्ये मनुष्य बदलू शकतो. क्षणामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये दानभाव उत्पन्न होऊ शकते, क्षणामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये शील भावना उत्पन्न होऊ शकते, क्षणामध्ये मनुष्याला असं वाटतं की आपण मैत्री भावना केली पाहिजे, आणि दुसऱ्या क्षणी मनुष्याच्या चित्तामध्ये लोभ सुद्धा उत्पन्न होऊ शकतो, द्वेष सुद्धा उत्पन्न होऊ शकतो, मोह सुद्धा उत्पन्न होऊ शकतो, किंवा अन्य प्रकारचा विकार सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. आणि त्यामुळे ज्या क्षणी कुशल विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाला, त्या क्षणी त्या विचाराला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी 1 ब्राह्मणांचं उदाहरण सांगतो बघा, आपल्या चॅनलवरती अनेक वेळा मी देशनेमध्ये जे सांगितलंय की चित्तामध्ये जेव्हा भाव उत्पन्न होतो तेव्हा ते कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे कालेन धम्म श्रवण, भगवंतांनी असं म्हटलं आहे, काळ वेळ पाहून आपण धम्म श्रवण केला पाहिजे. आणि ही अत्यंत चांगल्या प्रकारची वेळ आहे धम्म श्रवण करण्याची. आणि त्यामुळे प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आपण धम्म देशनेला श्रवण केलं पाहिजे. कारण ते आपल्या हितासाठी असते, सुखासाठी असते, कल्याणासाठी असते. सध्या जरा वातावरण थोडं वेगळं आहे, आणि वातावरण वेगळं, सध्या कविता लय गाजत आहे माझी बघा, रोज प्रतिक्रिया येत आहे, रोज जे चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, ऐक ना, वाईट प्रतिक्रिया येत आहेत. वाईट म्हणजे डिबेट करत आहेत, वाईट म्हणू शकत नाही आपण त्याला, डिबेट करतात लोक, जे डिबेट करत आहेत. तर कोणी कोणी वाचली, म्हणजे बरेच वाचले ना तुम्ही कविता, अच्छा, म्हणजे तुम्ही संपर्कात नाही माझ्या, म्हणजे ज्यांनी वाचली नाही समजून घ्या ते संपर्कामध्ये नाही आहे. तर तुमच्यासाठी कविता वाचतो, देशना मी करणारच आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी कविता लिहिली होती, आणि हे ऑनलाईन तसं टाकणार आहे, मी कविता पण टाकणार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. मी दिवाळी साजरी करणार, मी दिवाळी साजरी करणार असं कवितेचं टायटल आहे. कोणी काहीही म्हणो, कोणी काहीही म्हणो, मी दिवाळी साजरी करणार. माझ्याकडे जमा झालेला पैसा, माझ्याकडे जमा झालेला पैसा सांगा मी खर्च कसा करणार, म्हणून मी दिवाळी साजरी करणार. खूप सारा पगार, खूप सारा पगार, वरून मिळते बोनस. दिवाळीला बोनस मिळते ना, आम्हाला नाही मिळत, तुम्हाला मिळते. खूप सारा पगार, वरून मिळते बोनस, खा प्या मजा करा हाच खरा जीवन मार्ग. खा प्या मजा करा हाच खरा जीवन मार्ग. मेल्यावर तुम्ही सांगा कोणी पाहिला स्वर्ग, मेल्यावर तुम्ही सांगा कोणी पाहिला स्वर्ग. 22 प्रतिज्ञाची शिदोरी बोधिसत्वाने आम्हा दिली. 22 प्रतिज्ञेची शिदोरी बोधिसत्वाने आम्हा दिली. सण उत्सव साजरे करण्याच्या नादात, सण उत्सव साजरे करण्याच्या नादात तत्वाची केली राख रांगोळी, तत्वाची केली राख रांगोळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा आम्ही मातीमोल केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा आम्ही मातीमोल केल्या, आणि दिवाळीच्या नावाने, दिवाळीच्या नावाने दीपोत्सव करण्यात समाज सारा गुंतला. दिवाळीच्या नावाने दीपोत्सव साजरा करण्यास समाज सारा गुंतला. इतिहासाच्या पाऊलखुणा, इतिहासाच्या पाऊलखुणा
कळल्या नसतील का बाबासाहेबांना? इतिहासाच्या पाऊलखुणा कळल्या नसतील का बाबासाहेबांना? 84,000 विहाराचा उत्सव म्हणे, 84,000 विहारांचा उत्सव म्हणे दिवे लावून साजरा केला. कपिलवस्तूंच्या शाक्यांचाही देतात दाखला. जाणूनी हा इतिहास बोधिसत्वाने दीप उत्सव करण्याचा सल्ला नाही दिला. जाणूनी हा इतिहास बोधिसत्वाने दीप उत्सव साजरा करण्याचा सल्ला नाही दिला. मग आमचे अर्धवट तत्वज्ञानी दिवाळीच आहे दीपोत्सव असा का करतात कल्ला? आमचे अर्धवट तत्वज्ञानी दिवाळीच हा दीपोत्सव असा का करतात कल्ला? हजारो वर्ष उपासी होतो तेव्हा कुठे गेला होता हो दीपोत्सव? हजारो वर्ष उपासी होतो तेव्हा कुठे गेला होता हो दीपोत्सव? फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी हाती घ्यावी लागत होती ना झोळी. पोटाची खळगी भरण्यासाठी हाती घ्यावी लागत होती ना झोळी. आता ते आम्ही सर्व विसरलो कारण रोज खातो आम्ही आता तूप पोळी. तरीही आजचा बिंडोक म्हणतो मी साजरी करणार दिवाळी. एक दिवस दिवे लावून आपले जीवन प्रकाशमान होईल का? एक दिवस दिवे लावून आपले जीवन प्रकाशमान होईल का? प्रतिक्रांतीच्या इतिहासाला समाज आज जाणेल का? प्रतिक्रांतीच्या इतिहासाला समाज आज जाणेल का? जागे व्हा बांधवांनो, दिवस आणि रात्रही वैऱ्याचे आहे. सण आणि उत्सवाच्या नावाने तुम्हाला गुलाम केले जात आहे. काया वाचा मनाचे कुशल कर्म हाच दिवाळी आणि दसरा. काया वाचा मनाचे कुशल कर्म हाच दिवाळी आणि दसरा. मनातील अज्ञान नष्ट करणे हेच प्रकाशमय जीवन आहे. विचारांचा वारसा तुम्ही सांगा कधी जोपासणार? भीमाचा सच्चा पाईक आम्ही कधी हो बनणार? महत्प्रयासाने दिलेला धम्म कधी आपणास कळणार? चला धम्माचा बोध घेऊन सोडा रूढी आणि परंपरेला. 14 एप्रिल हाच आपला उत्सव, लात मारा या दिवाळीला. 14 एप्रिल हाच उत्सव, लात मारा या दिवाळीला. अशी कविता लिहिली बघा. लिहितो मी थोडं, जास्त काही लिहित नाही, थोडं लिहित असतो. आतापर्यंत ही म्हणजे जवळपास 82वी कविता आहे. अनेक लोकांनी सल्ले दिले, त्यामध्ये आमच्या रजनी आई पण आहे की बंतेजी कविता संग्रह करा. आणि माझ्या कविता कुठेही पडायच्या म्हणजे इकडं पाठवली तिकडं पाठवली, मी काय लिहिलेलं नाही आहे. 3 महिने वर्षाभास झाला बागुल सर म्हणले बंतेजी कविता प्रकाशन संग्रह मी करतो आणि मी संग्रहित करतो सगळ्या कविता आणि त्यांना मी सगळ्या कारण मोबाईलवर लिहितो मी नोट्समध्ये आणि त्या सगळ्या नोट्समध्येच होत्या, त्यांना सर्व पाठवल्या. त्यांचं अक्षर एवढं सुंदर आहे बघा, मी खरं सांगतो म्हणजे अगदी मोत्यासारखं अक्षर आहे. जसं काय टायपिंग, जसे काय म्हणतात त्याला, नाही ते त्या लिहिण्याला काय म्हणतात, कॅलिग्राफी. हां, ते कॅलिग्राफीचं मी शिकायला घेतलं, 2 दिवस लिहिलं, काय वेळच मिळत नाही. इकडं बनतेजी बर चला, तिकडं बनते चला, राहून गेलं तसं. म्हणलं शिकू आपण, ते मी शिकणार आहे, 100% शिकणार आहे. तर ते खूप सुंदर अक्षर आहे त्यांचं आणि सुंदर अक्षरामध्ये त्यांनी त्या 80 कविता बघा लिहून काढल्या एका वहीवरती आणि त्याची अनुक्रमणिका. मग त्यांना म्हटलं अनुक्रमणिका मी पाठवतो लोकांना, कुणाकडे असतील कविता तर पाठवा. अनुक्रमणिका पाठवल्यानंतर लोक म्हणजे म्हणते तुमचं लय चांगलं अक्षर आहे. मी म्हणलं ते काय माझं नाही आहे म्हणजे त्यांचं श्रेय मलाच मिळू लागलं. म्हणते काय छान अक्षर, छान माझंही आहे, असं काही नाही आहे, म्हणजे माझं सुंदरच अक्षर आहे.
पण त्यांच्यासारखं नाही तर नक्कीच मी ती लिहिणार आहे. तर त्यांनी तो संकल्प केला आणि लगेच आपल्याला कविता संग्रह म्हणजे आपला प्रकाशित होणार आहे. मी कविता विषय निघाला म्हणून कविता जर समजा लिहायची ठरवली किंवा एखादी कन्सेप्ट जर माझ्या डोक्यामध्ये आली तर फक्त अर्ध्या तासामध्ये आणि जास्तीत जास्त 1 तासामध्ये कविता मी तयार करतो. म्हणजे एखादा विषय जर मला मिळाला, पण ही कविता लिहिण्यासाठी मला 3 तास लागले. म्हणजे दिवाळीची कविता लिहिण्यासाठी मी 3 तास तब्बल वेळ गेला आणि थोडंसं माझं डोकं पण जरा म्हणजे याच्यामध्ये गेलं होतं लिहिताना, कारण काय शब्द लिहावे, कसे शब्द लिहावे. तर कारण थोडंसं प्रहारिक भाषा सुद्धा माझी आहे. भंतीत जरी असेल, लोक म्हणतात भंतीत तुम्हाला शोभत नाही ना हे असं बोलायला, एक लाता मारा शोभते का तुम्हाला, कधी कधी तुम्ही गद्दारही म्हणता. मागे एक कविता लिहिली होती मी, स्वाभिमान आता स्वस्त झाला. बापा त्याच्यावर तर काही विचारूच नका, ती सांगतही नाही कविता तुम्हाला. लय डेंजर कविता आहे. मी ती पाठवली आणि लगेच डिलीट करून टाकली, पण काही लोकांनी लगेच फॉरवर्ड करून टाकली. एक ना, स्वाभिमान जरा स्वस्त झाला होता आहे की नाही. ते स्वस्त झाला तुम्हाला माहित आहे काहून स्वस्त झाला होता. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की सत्यता आपण स्वीकारली पाहिजे. सत्यता आपण स्वीकारली पाहिजे. काव्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. लिखाण अत्यंत महत्वपूर्ण आहे. साहित्याचं आपण वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि आपण वाचक सुद्धा असलं पाहिजे. आपण अभ्यास सुद्धा केला पाहिजे, चिंतन मनन सुद्धा केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाचं ज्ञान आपण संपादन केलं पाहिजे. आणि त्यामुळे आताचं जे वातावरण आहे, हे वातावरण अत्यंत डेंजर आहे. म्हणजे या निमित्ताने बघा, मी तुम्हाला 2 तत्व सांगणार आहे. म्हणजे 2 तत्व आजच्या निमित्ताने मी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक भगवंताचा उपदेश मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे त्याला ते सर्व काही अनुसरूनच आहे. तर आज म्हणजे 2 विषय घेणार आहे मी. एक विषय आहे जातीवाद आणि दुसरा विषय आहे कन्फ्युजनवाद. कन्फ्युजनवाद ही आपली संकल्पना, म्हणजे उपासकांची संकल्पना आहे. तर या सकाळी आम्ही चिंतन केलं, चर्चा केली की नेमकं काय बोललं पाहिजे. रात्री सुद्धा जे चिंतन केलं, चर्चा केली की काय बोललं पाहिजे. सकाळी सुद्धा आम्ही अरुण बागुलांनी चिंतन केले नेमकं काय बोललं पाहिजे. नेहमी चिंतन करत असतो मी बोलताना, उपासकांसोबत सुद्धा चिंतन करत असतो. रात्री आमच्या बर्डे साहेबांनी सुद्धा एक SMS पाठवला की नेमकं काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. म्हणजे विषयाला अनुसरून धम्मदेशना तर आपण नेहमीच करतो. आणि बुद्धांचा उपदेश चिरन तिठंतु सद्धमो आहे. म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने बुद्धांचा उपदेश मनुष्याला लागू पडणार आहे. एकही तत्व असं नाही आहे की जे तत्व कालबाह्य झालेलं आहे. एकही तत्व नाही आहे. 84,000 भगवंताचे उपदेश आहेत. 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिले. 2,000 उपदेश भगवंताच्या अग्रश्रावक शिष्याने दिले. 84,000 उपदेशापैकी एकही उपदेश 26 वर्षानंतर सुद्धा कालबाह्य झालेला नाही आहे. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने सारख्याच स्वरूपामध्ये फळ देणारा असतो. आणि त्यामुळे भगवंताच्या तत्वज्ञानाला, सिद्धांताला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, भगवंत प्रसंगाला अनुसरून बघा कधी कधी उपदेश करायचे. उपदेशाच्या 9 प्रकारच्या पद्धती आपण आपल्या शिबिराच्या निमित्ताने म्हणजे सांगितलेलं आहे. तसं ते प्रवचन टाकायचे बाकीच आहे. म्हणजे बरेचसे प्रवचन युट्यूबला टाकणं बाकी आहे. तर ते सुद्धा आपण टाकणार आहोत. म्हणजे देशना केण्याच्या पद्धती, देशना करण्याच्या ज्या पद्धती आहे, तर 9 अंगाने भगवंत उपदेश करत असत. म्हणजे मग त्या 9 अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक सुद्धा येत असत. तर एकदा अनाथ पिंडक भगवंताकडे येत असतो आणि भगवंताकडे आल्यानंतर त्याच्या पूर्वीचा एक प्रसंग, एक व्यक्ती बघा, एक व्यक्ती आपल्या हातामध्ये मशाल घेत असतो. एक व्यक्ती आपल्या हातामध्ये मशाल घेत असतो आणि मशाल घेऊन तो फिरत असतो. आणि त्याला विचारलं जातं की मशाल तुम्ही हातामध्ये का घेता. तर तो सांगतो की जग हे अंधारमय आहे, जग हे अंधारामध्ये आहे आणि मी जगाला प्रकाशमान करण्यासाठी निघालो आहे. जग हे अंधारमय आहे आणि त्या जगातील लोकांना मी प्रकाशमान करण्यासाठी निघालो, अशा प्रकारचं ते बोलत असतो. तर याला अनुसरून भगवंताने एकदा जेतवन विहारामध्ये उपदेश दिला की मनुष्याचं जीवन कसं आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य
हा वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने जीवन जगत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे अंग मनुष्यांचे जीवन जगण्याचे आहेत. त्याला अनुसरून भगवंताने प्रमुख 4 प्रकारचे अंग भगवंताने सांगितले. बघा, मनुष्याचे जीवन जगण्याचे आपण इथे बसला आहात, यामध्ये हे 4ही प्रकार आहे. किंवा बाह्य जे जीवन जगणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये 4ही प्रकार आहे. किंवा या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व या 4 अंगाने आपलं जीवन जगत असतो. तर पहिलं अंग कोणतं आहे? जीवन जगण्याचं पहिलं अंग कोणतं आहे? जीवन जगण्याचं पहिलं अंग आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे. हे एक अंग आहे. दुसरा अंग आहे प्रकाशाकडून अंधाराकडे जाणे. तिसरा अंग आहे अंधाराकडे जाणे. आणि चौथा अंग आहे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणे. हे 4 प्रकारचे जीवनाचे अंग आहे. प्रकाशाकडून अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणे, अंधाराकडून अंधाराकडे जाणे आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणे. आपण कोण आहोत? म्हणजे आपला जीवन मार्ग कोणता आहे? पहिल्या कॅटेगरीतला आहे ना, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा आपला मार्ग आहे. हे 4 प्रकारचे मार्ग भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितले. हे 4 मार्ग आजही वर्तमान काळामध्ये जशाच्या तसे आपल्याला लागू पडतात, जशाच्या तसे. तर आपण जे आहोत 2 भागामध्ये सध्या आपण आहोत. 2 भाग, तसा 4ही भाग होऊ शकतात. जर विचार जर केला, थोडं चिंतन मनन जर केलं, तर हे 4ही भाग आपल्यामध्ये आहे. आपण अंधाराकडून प्रकाशाकडे सुद्धा जाणारे लोक आहोत. आपण सध्याच्या वर्तमान काळामध्ये प्रकाशाकडून अंधाराकडे सुद्धा जाणाऱ्याची संख्या जास्त प्रमाणामध्ये सध्या आहे. आणि पहिलेच काही लोक अंधाराकडून अंधाराकडे जाणारे आहेत. अगदी बोटावरती मोजण्यासारखे लोक मात्र प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे आपल्याला पाहायला मिळतात आहेत. नाही असं बिलकुलच नाही आहे, निश्चितपणे आहेत प्रकाशाकडून प्रकाशाकडे सुद्धा जाणारे लोक. तर काय आहे मग अंधकार, काय आहे मग प्रकाश? अज्ञान कशाला म्हटलं भगवंताने? अंधकार कशाला म्हटलं भगवंताने? प्रकाश कशाला म्हटलं भगवंताने? तर 2 गोष्टी आपण जाणायला पाहिजे, एक भौतिक सुद्धा आणि एक आध्यात्मिक सुद्धा. कारण दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. केवळ अध्यात्म घेऊनच आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला असेल आणि भौतिक बाजूला जर आपण बाजूला केलं, भौतिक गोष्टीला किंवा भौतिक अंगाला जर आपण बाजूला केलं, तर आपण जीवन जगू शकत नाही. त्यामुळे भौतिकता आणि आध्यात्मिकता या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर भौतिक अज्ञान आपण बघूया किंवा आध्यात्मिक अज्ञान आपण बघूया. तर भौतिक दृष्टिकोन जर आपण विचार केला किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल, तर भगवंत असे म्हणतात की कधी कधी काही लोक जे जन्म घेत असताना जसं अत्यंत गरीब कुळामध्ये जन्मास येत असतात. गरीब कुळामध्ये जन्मास येतात. ज्या कुळामध्ये, ज्या परिवारामध्ये अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, बुवाबाजी आहे, ईश्वरवाद आहे, आत्मा परमात्मा आहे, रूढी आणि परंपरेला धारण करणारी लोक आहे. आणि अशा प्रकारच्या अवस्थेने वर्षानुवर्ष जीवन जगणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे वर्षानुवर्ष करत असल्यामुळे त्यांची जी भौतिक प्रगती आहे, जे भौतिक धनसंपदा असेल किंवा भौतिक उन्नती असेल, तर ती भौतिक उन्नती, भौतिक धनसंपदा त्यांना कुठल्याही प्रकारची प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा ज्याला जीवनशैली आपण म्हणत असतो, तर त्यांची जीवनशैली कोणत्याही प्रकारची सुधारताना आपल्याला पाहायला मिळत नाही. 18 विश्व, ज्याला दारिद्र्य आपण असं म्हणत असतो, तर 18 विश्व दारिद्र्य अशा प्रकारच्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणाले की तुम्ही खेडे सोडा, ऐक ना, तुम्ही खेड्यांना सोडलं पाहिजे आणि खेड्यांना सोडून तुम्ही शहराकडे वाटचाल केली पाहिजे. शहराकडे वाटचाल का केली पाहिजे? कारण शहराकडे तुम्हाला उपजीविकेचे विविध प्रकारचे साधनं उपलब्ध असतील. तुमचा स्वतःचा जो पोटापाण्याचा प्रश्न आहे, खाण्याचा प्रश्न आहे, तो पोटापाण्याचा खाण्याचा प्रश्न सुद्धा तुम्हाला मिटू शकतो, नष्ट होऊ शकतो. तुम्हाला विविध प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही खेड्याकडून शहराकडे चला. दुसरे आपले बापू म्हणतात तुम्ही शहराकडून खेड्याकडे चला, ऐक नाही, असे बापू होते ना. म्हणजे ऐक ना, लोकांना सांगणारे की बा शहराकडून तुम्ही खेड्याकडे चला.
म्हणजे शहराकडे राहू नका, तुम्ही खेड्याकडे चला, असंही म्हणणारे होते. पण बाबासाहेबांच्या लोकांनी ऐकलं बघा, असंख्य लोक म्हणजे खेड्याकडून शहराकडे आले आणि खेड्याकडून शहराकडे जे जे लोक आले बघा, त्या त्या लोकांची भौतिक उन्नती झालेली आहे. भौतिक उन्नती झाली, आपण शिकलो, अनेक लोक आपल्या ते शिकले, सवरले, जॉबला लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीमध्ये त्यांनी कामं केले. आणि आज घडीला भौतिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर बहुतांश म्हणजे जो आपला समाज आहे, ज्यांनी स्वतःला जे बौद्ध समजतात, अशा प्रकारचा समाज भौतिक उन्नती मात्र त्यांनी केलेली आहे. एका परिवारातील किमान एखादा व्यक्ती नोकरीला आहे, मग कंपनीमध्ये असेल किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल, म्हणजे काही ना काही तो करतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारची आपली उपजीविका तो म्हणजे करत असतो. धनसंपदा त्यांच्याकडे आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून शिका तर बाबासाहेबांनी सांगितलं. काही लोक शिकले, सवरले, जॉबला लागले, काही उद्योगधंदा करू लागले, व्यवसायामध्ये जाऊ लागले आणि त्यांची मात्र सर्व प्रकारची प्रगती झालेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितल्यामुळे भौतिक प्रगती बघा आपली झाली. भौतिक प्रगती झाली. सुरुवातीला जर विचार केला असेल तर गरीब कुटुंबामध्ये त्याने जन्म घेतला, किंवा अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, बुवाबाजी असेल, ईश्वरवाद असेल, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये असंख्य लोक जीवन जगू लागले. आणि अशा प्रकारचे जीवन जगणारे लोक तेव्हा अज्ञानामध्ये होते. आज हळूहळू त्यांनी प्रगती केली आणि प्रगतीकडून ते आज घडीला आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे आलेले आहेत. मग तो भौतिक प्रकाश का असेना किंवा थोड्याफार स्वरूपामध्ये आध्यात्मिक प्रकाश का असेना, कारण आध्यात्मिक दृष्टिकोन जर आपण विचार केला असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, धम्मदीक्षा दिली. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. आणि धम्मदीक्षा दिल्यानंतर ज्या ज्या लोकांनी धम्मदीक्षा ग्रहण केली, तेव्हा ज्या रूढी असतील, परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा परमात्मा असेल, या सर्व प्रकारच्या संकल्पनेला असंख्य लोकांनी बघा त्यागलं, असंख्य लोकांना नष्ट करून दिलं. बाबासाहेबांनी सांगलं हे सर्व घरातून तुम्ही काढून टाका, फेकून द्या. असंख्य लोकांनी सर्व काही ते फेकून दिलं. म्हणजे ज्या रूढी आणि परंपरेने हजारो वर्षापासून आपल्यावरती गुलामगिरी लादली होती, हजारो वर्षापासून आपला समाज गुलाम होता, त्या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेला त्यांनी त्यागलं, नष्ट केलं आणि बघा उन्नती आपल्याला पाहायला मिळते. आज बघा आध्यात्मिक प्रगती सुद्धा आहे आणि भौतिक प्रगती, भौतिक उन्नती सुद्धा आपली झालेली आहे. आम्ही आता फिरतो बघा समाजामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरतो. आपल्या परिवारामध्ये असेही काही परिवार आहे, आम्ही अशाही काही घरी गेलो की ज्यांचे 1-1, 2-2 कोटीचे बंगले आहेत. 1-1, 2-2 कोटीचे बंगले आहेत आपल्या लोकांचे. एवढे धनवान लोक आहेत. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, कोणती गाडी ते BMW आहे, फॉर्च्युनर आहे, त्याच्या समोरची गाडी कोणती, 1 का 1.5 कोटीची कोणतरी गाडी, 1-1.5 कोटीची कोणतरी गाडी आहे. हा, तर ते नाशिकला गेलो होतो एका उपासकाकडे, आमचे तायडे परिवार आहेत. तर ते म्हणत तुम्हाला सांगतो, कोणाला सांगितलं नाही कारण लोक बरे नाही म्हणत. म्हणजे आमच्या मुलांनी म्हणते जे मागच्या वर्षी म्हणे 1.5 कोटीची गाडी घेतली म्हणे, आणि ते दुबईमध्ये राहतात. 1.5 कोटीची गाडी घेतली म्हणे म्हणते जे. चांगली गोष्ट आहे, बाबासाहेबांचे पुण्य आहे. बघा बाबासाहेबांना बैलगाडीतून हाकलं, बाबासाहेबांना आपल्या बैलगाडीमध्ये सुद्धा बसू दिले नाही. ऐक ना, बैलगाडीमध्ये बसण्यासाठी बाबासाहेबांना अधिकचा पैसा द्यावा लागला. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे बघा 1.5 कोटीची गाडी. आमच्या साधू संन्याशाकडे आहे गाडी, बाबासाहेबांच्या पुण्याईनं. म्हणजे गाडी कशाची, बाबासाहेबांच्या पुण्याईनं. असंख्य लोकांकडे गाडी आहे बाबासाहेबांच्या पुण्याईने. ज्या बाबासाहेबांना गाडीमध्ये बसू दिले नाही, आज तो समाज बघा आकाशामध्ये विमानाने प्रवास करतो, हेलिकॉप्टरने प्रवास करतो. स्वतःचे सुद्धा काही लोकांचे विमान आहेत, जाट आहेत स्वतःचे. म्हणजे एवढी बघा भौतिक आणि आध्यात्मिक सुद्धा आपली प्रगती झालेली आहे. हा पहिला अंग आपण पाहतो. आता दुसरा अंग बघूया आपण. दुसरा अंग काय आहे, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे. आणि असंख्य लोक बघा आज आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांनी धम्म देत असताना 22 प्रतिज्ञा दिल्या. तसं धम्म दीक्षा घेण्याच्या ज्या विधी आहे, मी कालही बोललो सावतखेड्याला, आजही बोलतो पुन्हा तो विषय थोडक्यामध्ये, कारण वेगळ्या विषयानं थोड्या वेगळ्या अँगलने मी बोलणार आहे. तर भगवंत असे म्हणतात, भगवंताकडे जे जे लोक जात होते, देशना श्रवण करत होते, आणि देशना श्रवण केल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न होत होते की अरे, भगवंताने सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे जर जीवन जगायचं असेल
तर आपण संसारामध्ये राहून जीवन जगू शकत नाही. आपण भिक्षू बनलं पाहिजे आणि भगवंताला ते विनंती करायची की भगवान मला उपसंपदा द्या, मला प्रवर्जित करा. तेव्हा भगवंत असे म्हणायचे यही भिक्कवे. यही भिक्कवे म्हणल्या बरोबर त्याची प्रवज्जा होत असे, त्याची उपसंपदा होत असे. आणि उपासक जे तेव्हा धम्मश्रवण करत असत, तर उपासकाने धम्मश्रवण केल्यानंतर ज्याचं चित्त प्रसन्न होत असे, आनंदी होत असे, तेव्हा भगवंताच्या समोर जायचा आणि ते उपासक म्हणायचे की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती आश्चर्यकारी ही घटना आहे. भगवान ज्याप्रमाणे गुप्त धन उघड करावं, ज्याप्रमाणे भगवान अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, ज्याप्रमाणे भगवान भरकटलेल्या मनुष्याला मार्ग दाखवावा, अगदी तशाच प्रकारे भगवंताने विविध मार्गाने धम्म प्रकाशित केला आहे. भगवान ही किती आश्चर्याची गोष्ट आहे, किती अद्भुत आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो. अजीवनपर्यंत बघा शब्दप्रयोग काय, अजीवनपर्यंत तीन रत्नाचा शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा, अशा प्रकारे मी भगवान आपणास विनंती करतो. असे उपासकांच्या प्रतिक्रिया बौद्ध साहित्यामध्ये यायच्या. म्हणजे तीन रत्नाचं शरण ग्रहण केलं की तो उपासक बनला, अशी बौद्ध विनयाची परंपरा आहे. परंतु 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी धम्म देत असताना, धम्म दीक्षा देत असताना गुरु चंद्रमणींच्या हस्ते पंचशील ग्रहण केलं. आणि पंचशील ग्रहण केल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः पंचशील ग्रहण केलं. बाबासाहेबांच्या समवेत 6 लाख बांधवांनी पंचशील ग्रहण केलं. पंचशील ग्रहण केल्यानंतर बाबासाहेब स्वतः माईक वरती जातात आणि स्वतः बाबासाहेबांनी बघा 6 लाख लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यामध्ये 11 प्रतिज्ञा नकारात्मक आहे, 11 प्रतिज्ञा सकारात्मक आहे. म्हणजे 22 प्रतिज्ञा देत असताना किती चिंतनात्मक दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा विचार होता बघा. बाबासाहेब त्यामध्ये पंचशील सुद्धा अंतर्भूत केलं. मला सांगा, जर पंचशील बाबासाहेबांनी स्वतः ग्रहण केलं, उपासकांनी ग्रहण केलं, तरी सुद्धा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये पंचशील दिलं का नाही? वाचल्या तुम्ही? दिलं ना, पंचशील आहे की नाही? 22 प्रतिज्ञामध्ये पंचशील आहे. त्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात तुम्ही आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण केलं पाहिजे, आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण केलं पाहिजे, ही सुद्धा एक प्रतिज्ञा आहे. तुम्ही दान पारमितेचं सुद्धा अनुसरण केलं पाहिजे, ही सुद्धा तिथे प्रतिज्ञा आहे. आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत मी कोणत्याही प्रकारचं आचरण करणार नाही, ही सुद्धा एक प्रतिज्ञा बाबासाहेबांनी त्यामध्ये दिली. आणि म्हणजे मैत्री असेल, करुणा असेल, मुदिता असेल, उपेक्षा असेल, म्हणजे जेवढे काही अंग आहे, महत्वपूर्ण जेवढे काही अंग आहे, ते महत्वपूर्ण अंग बाबासाहेबांनी 11 प्रतिज्ञामध्ये अंतर्भूत केले. आणि सुरुवातीच्या ज्या 11 प्रतिज्ञा आहे, तर बाबासाहेबांनी अंधारामध्ये असणारा जो समाज आहे बघा, अंधार आणि प्रकाश कसा आहे बघा. म्हणजे सुरुवातीचा जो अज्ञानाचा अंधकार आहे, मग ईश्वरात असेल, देवदेवता असेल, कर्मकांड असेल, आत्मा परमात्मा असेल, म्हणजे या अज्ञानाला तुम्ही जोपर्यंत नष्ट करत नाही, जोपर्यंत नाहीस करत नाही, म्हणजे या 11 प्रतिज्ञाचं तुम्ही जोपर्यंत आचरण करत नाही, तोपर्यंत समोरच्या 11 प्रतिज्ञा तुम्ही अनुसरण करू शकत नाही, तुम्ही आचरण करू शकत नाही. या अंधाराला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल, या अंधाराला तुम्हाला नाहीस करायचं असेल, मग मी कुठल्याही प्रकारचं गौरी गणपती असेल, ब्रह्मा विष्णू असेल, महेश असेल, यांना कुठल्याही प्रकारचं देवदेवता मानणार नाही, किंवा कुठल्याही हिंदूंचे जे काही उत्सव असतील, सण असतील, त्या सणांना उत्सवांना मी मानणार नाही. ब्राह्मणांच्या हातून मी कुठल्याही प्रकारचं कार्य करणार नाही, मी पिंडपात करणार नाही, वगैरे वगैरे ज्या काही 11 प्रतिज्ञा आहे. म्हणजे हे सर्व जे रूढी आणि परंपरेमध्ये हजारो वर्षापासून जो समाज गुरफटलेला होता, या सर्व प्रकारच्या गुरफटलेल्या समाजाला वर काढण्यासाठी बाबासाहेबांनी सुरुवातीला त्यांचं अज्ञान नष्ट केलं. अज्ञान नष्ट करून बाबासाहेबांनी त्यांच्यामध्ये प्रकाश प्रज्वलित करण्यासाठी 11 सकारात्मक दृष्टिकोनातून प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेब बघा, भगवंताने ज्याप्रमाणे धम्म सांगितला, अगदी तशाच प्रकारे बाबासाहेबांची सुद्धा 22 प्रतिज्ञेच्या संदर्भामध्ये चिंतन बनन होतं. भगवंत काय म्हणतात? सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा. सब पाप सकरणं, अगोदर पापकर्म करा, अगोदर पापकर्म टाळा. पापकर्म समजून घ्या. पापकर्माला तुम्ही समजणार नाही, समजून घेणार नाही, टाळणार नाही, तोपर्यंत तुम्ही कुशल कर्म करणार नाही, पुण्यकर्म करणार नाही, चांगलं कर्म करणार नाही. अगदी तशाच पद्धतीने जोपर्यंत तुमचं अज्ञान नष्ट होत नाही, अज्ञान नाहीस होत नाही,
तोपर्यंत तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून प्रकाशाकडे कधीही वाटचाल करू शकत नाही. अज्ञान नष्ट केलं बघा बाबासाहेबांनी सुरुवातीला आणि प्रकाशाकडे आपली वाटचाल केली. दुसऱ्या बाजूने आज जर आपण विचार केला असेल तर प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे लोक आहेत. सध्याच्या वर्तमान काळामध्ये जर आपण विचार केला असेल तर प्रकाशाकडून अंधाराकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आपल्याला पाहायला मिळत आहे. हे 2-4 वर्षाची गोष्ट आहे. याच्या पूर्वी मात्र काही उत्सव असतील, काही सण असतील, लोक लपून छपून करायचे. कधी कधी म्हणायचे जाऊ द्या ना भंतेजी, खायला काय होते, आपण खाण्यासाठी बनवू, आम्ही का बाकीचं करत नाही, तुम्हाला देतो आणि आम्ही खातो, खाण्यासाठी आपण करू, असं चालायचं आहे की नाही. लोक द्यायचे. आम्ही घरी गेलो की भंतेजी या नाश्त्याला गेलो, चिवडा, शंकरपाळ्या, आहे की नाही, चकल्या, काय हे कसं काय नाश्त्याला नाही म्हणजे खायासाठी केलं, आम्ही खायासाठी करतो आम्ही. म्हणजे असं नाश्त्याला गेलं की आणि म्हणजे अशी 15 दिवसापर्यंत सुरू राहते. अगोदर 10-12 दिवस आणि ते उत्सव झाले का पुन्हा 10-12 दिवस असं स्वतः खाणं आम्हालाही खाऊ घालतात. त्याला काय होते बुद्धीची खाणं आणि वरून मग असं तुम्हाला दिलं ते खाल्लं पाहिजे म्हणते, ऐक ताटामध्ये तुमच्या ताटामध्ये ते दिलं ते खाल्लं पाहिजे म्हणते, आहे की नाही. म्हणजे वरून असं सांगायचं आम्हाला किंवा जे दिलं ते खाल्लं पाहिजे. म्हणजे असेही लोक आहे बघा, म्हणजे लय कलाकार, म्हणजे एकदम ऍक्टर लोक आहेत, ऐक ना. असे जे जीवन जगणारे लोक असतात ते एकदम ऍक्टर लोक असतात बघा. तर अशा पद्धतीनं आणि हा कधी सुरू झालं मी तुम्हाला सांगणार होतो की जातीयवाद आणि कन्फ्युजनवाद, एकदा गोंधळ, म्हणजे गोंधळ जो निर्माण झालेला आहे बघा. बाबासाहेबांनी म्हणजे असं नाही आहे, धम्म दीक्षा देत असताना 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी घोषणा केली येवला या ठिकाणी. आणि 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेब असं म्हणतात की मी कुठल्या धर्मामध्ये जन्मास आलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु कुठल्या धर्मामध्ये मरायचं आहे हे मात्र माझ्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे मी ज्या धर्मामध्ये जन्मास आलो आहे त्या धर्मामध्ये आता बिलकुल मरणार नाही. मी मला स्वतःला ज्या धर्मामध्ये वाटेल त्या धर्मामध्ये मरेल. 1935 ते 1956 जवळपास 20 ते 21 वर्षाचा कालावधी होतो. म्हणजे 20 ते 21 वर्षापर्यंत बाबासाहेबांनी घोषणा केली 35 ला आणि धम्म दिला आपल्याला 56 ला. म्हणजे तब्बल 20 आणि 21 वर्षाचा कालावधी बाबासाहेबांना धम्म दीक्षा घेण्यासाठी लागलेला आहे. मग एवढ्या या 21 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी काहीतरी केलं असेल ना, काम केलं असेल ना. तर बघा बाबासाहेब असं म्हणतात मी या हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या ज्या रूढी असतील, परंपरा असतील, या रूढी आणि परंपरेला मी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हे मधातल्या लाईन बसू द्या, इकडे मधामध्ये बसू द्या, काय प्रॉब्लेम, इथे मधामध्ये येऊ शकता, बसू शकता. मी यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, यांना मी सुधारवण्याचा प्रयत्न केला. असं नाही आहे की बाबासाहेबांनी हिंदू धर्मामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न नाही केला, त्या लोकांना समजून सांगण्याचा नाही प्रयत्न केला. बाबासाहेब असं म्हणतात मी समजून थकलो आहे, या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होऊ शकत नाही. यांच्या रूढीमध्ये, परंपरेमध्ये, याच्या जीवन जगल्याच्या शैलीमध्ये, म्हणजे कुठल्याही प्रकारची रूढी असेल, परंपरा असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, या ज्या काही खुल्या संकल्पना आहे ह्या काही सोडायला तयार नाही आहे. आणि हे सोडायला तयार नाहीत. बाबासाहेबांनी समजून सांगितलं, प्रयत्न केला, अनेक प्रकारचे प्रयत्न बघा बाबासाहेबांनी केले, परंतु शेवटी बाबासाहेब असं म्हणतात यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मी मात्र नवीन मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणार आहे, मी नवीन मार्गाने माझं जीवन घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नवीन मार्ग बाबासाहेबांनी बुद्धांचा निवडला. धम्मदीक्षा देत असताना बाबासाहेब असं म्हणतात तुम्ही असं म्हणू नका की मी दुसऱ्या धर्माचा प्रवेश केला किंवा दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला, असं बिलकुल नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात मी स्वधर्माचा स्वीकार केला, हा स्वतःचा माझा धम्म आहे, या भारत भूमीमध्ये राहणारा धम्म आहे, या भारत भूमीमध्ये या धम्माची उत्पत्ती झाली आहे आणि त्याच धम्माचा मी अनुयायी आहे आणि त्याचा मी स्वीकार करणार आहे. प्रयत्न केले बाबासाहेबांनी. बाबासाहेब असं म्हणतात की चिखलामध्ये जर आपण दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांचे शब्द आहेत, माझे नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात चिखलामध्ये जर आपण दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर फेकणाऱ्याच्या अंगावरती सुद्धा चिखल आल्याशिवाय राहत नाही. अगदी तशाच प्रकारे इथे राहून जर तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर रूढी असेल, परंपरा असेल, ईश्वरवाद असेल, कर्मकांड असेल,
अंधश्रद्धा असेल, आत्मा परमात्मा असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला चिकटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे जर तुम्हाला शुद्ध स्वरूपामध्ये जर धम्माचं अनुसरण करायचं असेल तर तुम्ही गढूळ पाणी आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एका दिशेने कधीही वाहू शकत नाही. जर स्वच्छ हांडाभर पाणी स्वच्छ असेल आणि हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये एक कपभर जरी आपण गढूळ पाणी टाकलं असेल तरी हांडाभर स्वच्छ पाण्याला एक कपभर पाणी सुद्धा गढूळ करू शकते, कारण त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. आणि त्यामुळे हे दोनही प्रवाह कधी एका दिशेने वाहू शकत नाही. जर तुम्हाला शुद्ध स्वरूपामध्ये जर धम्माचं आचरण करायचं असेल, अनुसरण करायचं असेल तर या रूढी आणि परंपरेला पूर्णपणे तुम्ही नष्ट केलं पाहिजे, त्यागलं पाहिजे आणि स्वच्छ आणि पवित्र सद्धम्माचं तुम्ही अनुसरण केलं पाहिजे. स्वच्छ आणि पवित्र सद्धम्माचं जर तुम्ही अनुसरण केलं तर तुमच्या जीवनाची प्रगती होऊ शकते, तुमच्या जीवनाचं कल्याण होऊ शकते. कारण यांच्या मनामध्ये असणारी जी भावना आहे हे स्वतःला परिवर्तन करू इच्छित नाही आहे. यानं स्वतःचं परिवर्तन व्हावं, स्वतःची मानसिक गुलामी पूर्णपणे नष्ट व्हावी असं यांना बिलकुल वाटत नाही आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांना धम्म दिला आणि धम्म देत असताना 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या. पण सध्याच्या घडीला बघा, वर्तमान काळामध्ये कन्फ्युजन वाद जास्त निर्माण होत आहे जातीवादाच्या संदर्भामध्ये. बघा, आपण बाबासाहेब असं म्हणतात की इतिहास आपण कधी विसरला नाही पाहिजे. जो समाज इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास घडू शकत नाही. मग इतिहास काय होता? इतिहासाची जर आपण उजळणी केली, इतिहासाचं जर आपण वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं तर चतुर्वर्ण व्यवस्था ज्या पद्धतीने त्या काळामध्ये होती, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होती, त्याचं स्वरूप वेगळं होतं. बाबासाहेबांच्या काळामध्ये होती, त्याचं स्वरूप वेगळं होतं. आजही आहे. आपल्याला जरी असं वाटत असेल की आज नाही आहे, बिलकुल हा खोटा समज आहे. हे आपलं अज्ञान आहे. आज चतुर्वर्ण व्यवस्था नाही आहे असं तुम्ही समजत असाल तर हे अज्ञान आहे. आजही आहे. आजही लोकांना त्रास होतो, ऑफिसमध्ये लोकांना त्रास होतो, कचेरीमध्ये लोकांना त्रास होतो. आजही तुमच्या सोबत जो व्यवहार केला जातो अगदी तशाच प्रकारचा व्यवहार केला जातो. आणि त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे, आजही ती जी जीवन प्रणाली आहे ती जीवन प्रणाली आजही लोकांनी सोडलेली नाही आहे. लोकांना असं वाटतं की सर्व काही संपते. बघा, खेड्यापाड्यामध्ये आजही जातीयवाद आहे. खेड्यापाड्यामध्ये आजही स्पृश्य अस्पृश्याची भावना लोकांच्या मनामध्ये आहे, लोकांच्या चित्तामध्ये आहे. आजही तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत तुच्छतेचा आहे. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुम्ही किती स्टँडर्ड राहिले, तुम्ही किती चांगले कपडे घातले, तुम्ही किती गाड्या घोड्यामध्ये फिरले, तरी सुद्धा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आजही जशाच्या तसा आहे. आजही अत्याचार होतात. आज जर अत्याचार होत नसतील तर खैरांजी कशाला घडलं असतं? खैरलांजी आजही घडत आहे. अनेक प्रकारचे प्रकरण आहेत. आता घडीला बदलापूरचं प्रकरण आहे. म्हणजे असे असंख्य प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. आजही तुमच्यावरती अत्याचार होतो, आजही तुमच्यावरती अन्याय होतो, त्याचं स्वरूप मात्र बदललेलं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात, जाती ह्या प्राण्यामध्ये असतात, जाती ह्या मनुष्यामध्ये नसतात. मनुष्य तर सर्व सारखेच आहे. काळे गोरे फक्त एवढा फरक आहे, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे. एखादा मनुष्य असा आहे की ब्राह्मण आहे त्याला 3 हात आहे, असं आहे का? ब्राह्मण आहे त्याला 2 डोके आहे, म्हणजे जास्तच बुद्धिमान असले जरा, त्याला 2 डोके असं आहे का? बिलकुल नाही. क्षत्रिय आहे त्याला म्हणजे युद्ध करावं लागतं, त्याला 4 हात दिले, असं काय आहे का? बिलकुल नाही आहे. म्हणजे आजही मनुष्य हा समान आहे. बाबासाहेब असं म्हणतात, भगवंत असे म्हणतात की जाती ह्या प्राण्यामध्ये असतात, जाती ह्या प्राण्यामध्ये असतात. मग उदाहरण दिलं भगवंताने, जसं समजून घ्या, प्राणी जर चालत असतील मग फुफुर्ड्याच्या जागेवरून चालत असतील किंवा ओल्या एखाद्या जमिनीवरून चालत असतील, मग जमिनीवरून चालत असताना ओल्या शेतामध्ये जर प्राणी गेले असतील तर प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी गेले तर ते प्राणी वेगवेगळे आहेत. ते कशावरून समजतो आपण? कशावरून ओळखतो? पायाच्या ठशावरून. पायाचे ठसे समजून घ्या. गायी गेले असतील आपण ओळखू शकतो, बैल गेले असतील आपण ओळखू शकतो, म्हैस गेली असेल आपण ओळखू शकतो, बकरी गेली असेल, हत्ती गेला असेल, हरिण गेलं असेल किंवा अन्य प्रकारचे प्राणी गेले असतील तर आपण त्यांच्या पायाच्या ठशावरून उमटत असतो. ठसे उमटलेले असतात जमिनीवरती, ओळखतो. दुसरी कोणती गोष्ट आहे? दुसरी खानपान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचं खानपान करतात. आणि तिसरी गोष्ट आहे विष्ठेवरून ओळखू शकतो आपण. प्राण्यांची विष्ठा जर बघितली असेल की आपण सांगू शकतो ही बकरीची विष्ठा आहे, ही हत्तीची असेल, ही बैलाची असेल, ही गायीची असेल, आपण सहज ओळखू शकतो. मनुष्याचं असं काही आहे का? मनुष्याचं असं आहे का? मनुष्य रस्त्याने चालला आणि ब्राह्मणांचे जे ठसे आहे ते फारच दिसायला चांगले आहे, असं आहे का?
लयच गोरेपान ठसे दिसायला जमिनीवरती, हे ब्राह्मण असल्यामुळे. ऐक, असे आहे का? एखादा क्षत्रिय आहे, क्षत्रियांचे ठसे फारच मोठे मोठे दिसायले, कारण बलवान असतात ते. ऐक ना, बलवान आहे. शूद्र आहे, अतिशूद्र आहे, वैश्य आहे, यांच्या पायाचे ठसे वेगवेगळे आहे. असं होऊ शकतं का? नाही. ब्राह्मण आहे, मग यांची ब्राह्मणाची विष्ठा फारच एकदम लय बढिया आहे, असं होते का? ऐक, क्षत्रिय आहे, क्षत्रियांची वेगळी आहे. ऐक ना, वैश्य आहे, वैश्यांची वेगळी आहे. शूद्र आहे, शूद्रांची वेगळी. असं आहे का? असं बिलकुल आहे. सगळ्यांचं सारखंच आहे. सगळ्यांची सारखीच आहे. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात किंवा भगवंत असे म्हणतात, जाती ह्या प्राण्यामध्ये असतात, जाती ह्या मनुष्यामध्ये नसतात. इथे दोनच भेद आहे, एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. तिथे सुद्धा बाबासाहेबांनी त्याला समता दिली आहे. भगवंताने सुद्धा 2600 वर्षापूर्वी बघा समता दिली आहे. आपण काय मानायला तयार नाही. आपण जरी म्हणत असेल बाबासाहेबांनी लई समता दिली, ऐक ना, महिलांना समता दिली असं म्हणतो आपण, मानता का तुम्ही? बिलकुलच मानत नाही. जातीयता आपण तर सोडली नाही, आपण म्हणजे तुम्ही सोडली नाही. ऐक ना, जातीयता तुम्ही सोडली नाही. जाती आहे, जातीच्या नंतर पोट जाती आहे. मला सांगा, तुम्ही विवाह करता तुमच्या लेकरांचे लग्न लावता, काय बघता तुम्ही पहिले? सांगा बरं, काय बघता? हा लाडवण आहे का? हा सोमस आहे का? ऐक ना, हा बावना आहे का? हा विणकर आहे का? काय पिनकर आहे का? काय माय काय काय आहे, काय सांगता येत बघ. लोक मग प्रांतवाद पुन्हा, हा विदर्भातला आहे का? हा मराठवाड्यातला आहे का? हा खानदेशातला आहे का? हा उत्तर महाराष्ट्रातला आहे का? हा कोकणच दिसत आहे जरा, आहे का भाषेवरून. लगेच म्हणता, म्हणते तुम्ही कुठले? आता आम्ही बोलतो, आमच्या भाषेचा काय ताळमेळ नाही बघा. जळगावला राहतो आम्ही, आहे ना, औरंगाबादला राहतो आम्ही, कुठे जात राहतो. त्याच्यामुळे भाषेचा काही काही लोक लयच कलाकार. म्हणजे कुठले आहात तुम्ही? नाही, औरंगाबाद. नाही, तरी पण कुठले? म्हणजे कुठले? मी म्हणतो आता सध्या तर इथं आहो, आता सध्या इथे आहो, इथलाच आहे. नाही, तरी पण मूळ गाव कुठलं? मग का बरं? नाही तर तुमची भाषा जरा विदर्भातलीच वाटते म्हणतात. लेच कलाकार म्हणजे बरोबर बोलल्यानं ओळखतात, हे विदर्भातला आहे, हे मराठवाड्यातला आहे, कोकणातला आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये ही एक टेंडन्सी निर्माण झाली आहे बघा. म्हणजे एवढे लोक चिकित्सा करणारे, कन्फ्युजन आहे सब, आहे की? म्हणजे अशा प्रकारची मानसिकता कुठली असं बंदीला कुठे असं म्हटलंय की साधूचं मूळ आणि काय, नदीचं मूळ आणि साधूचं कुळ विचारू नाही कधी, आहे की नाही? कारण नदीचं मूळ कुठून, आपल्याला काय करायचं, पाणी प्यायला भेटते बस झालं. नदी कुठून आली, कुठं सुरुवात झाली, काय घेणं देणं आहे? आणि साधू संन्यासी प्रवचन करतात, मार्गदर्शन, बस झालं. बंदीची कुठून आले, कसं आले, काय आले, कुठं राहणार, कुठं जाणार, म्हणजे कशाला भानगडी पाहिजे. पण लोकांची चिकित्सा असते बघा, चिकित्सा केली पाहिजे, असं नाही केलं पाहिजे. नाही तर आता सध्या सार भेसळ सुरू आहे बघा. म्हणजे आता सध्याच्या घडीला जरा जास्तच भेसळ आहे. आपण सतर्क राहिलं पाहिजे, आपण जागरूक राहिलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे. येड्यासारखं जीवन नाही जगलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणजे जागरूक राहिलं पाहिजे. तुम्ही जागरूकता ही तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे जो बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून, बुद्धाच्या विचाराला अनुसरून जीवन जगणार नाही, किंवा त्याच्यापेक्षा सोपं जो कर्मकांड शिकवत असेल, जो अंधश्रद्धा शिकवत असेल, जो बुवाबाजी शिकवत असेल, तर समजून घ्यायचं कुछ तो भी गडबड आहे, कुछ तो भी गडबड आहे. म्हणजे शुद्ध स्वरूपात जर बाबासाहेब सांगत असतील, बुद्ध सांगत असतील, तर आपण समजू शकतो. कारण बघा आताच्या घडीला म्हणजे खूप मोठं षडयंत्र म्हणजे चाललेलं आहे. त्यामुळे आपण जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे, सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी सांगत होतो तुम्हाला की हे जोपर्यंत आपल्या मनाची जी मानसिकता आहे, ही मनाची मानसिकता आपण जोपर्यंत नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, हा जो आपल्या चित्तातील जो भाव आहे, तो भाव आपण जोपर्यंत नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, तोपर्यंत बघा आपलं परिवर्तन कसं होणार. बुद्ध तत्वज्ञानाला आपण स्वीकारलं म्हणजे काय केलं? आपल्यातील ज्या रूढी असतील, ज्या परंपरा असतील, ज्या ईश्वरवाद असेल, कर्मकांड असेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण सोडलं का? तर आजही जर आपण चिंतन मनन केलं तर फार कमी लोक बघा याला सोडलेले आहेत. फार कमी लोक म्हणजे याला सोडून चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहे. बहुतांश लोक बघा याला चिटकून आहेत, म्हणजे अगदी चिपकलेले आहे. आणि चिपकलेले असल्या कारणाने जो सुखाचा मार्ग भगवंतांनी सांगितला, बाबासाहेबांनी सांगितला, त्या मार्गाचं अनुसरण बघा आपण करू शकत नाही. आणि सध्याच्या घडीला म्हणजे जे कन्फ्युजन वाद आहे, कन्फ्युजन खूप आहेत लोक आपले, एवढं कन्फ्युजन आहे आपल्यामध्ये, एवढा गोंधळ आपल्यामध्ये आहे की तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि सध्याच्या घडीला वर्तमान काळामध्ये एक लोकांची मानसिकता तयार झालेली आहे. लोकांच्या मानसिकतेचं तुम्ही चिंतन जर मनन केलं
तर सध्या अन्य धर्माचे सण, अन्य धर्माचे उत्सव हे बौद्धांचे कसे आहेत, अन्य धर्माचे सण आणि उत्सव हे बौद्धांचे कसे आहेत, हा इतिहासाचा दाखला देण्याच्या भानगडीमध्ये जास्त सध्या लोक आहेत. हे सगळं आमचंच आहे म्हणतात, हे सगळं आमचंच आहे, दिवाळी आमचीच आहे. काय काय आमचं आहे बघा, मी सांगतो काय काय. दिवाळी आमचीच आहे म्हणतात, ऐक ना. त्यानंतर मग विजयादशमीचा सुद्धा गोंधळ, 14 ऑक्टोबरला करा, विजयादशमीला करा, हा सुद्धा आपल्यामध्ये गोंधळ. नागपंचमीचा एक गोंधळ आहे. काही काही लोक म्हणतात नागपंचमी आपलीच आहे. नाग लोक आपण होतो, नागाची पूजा केली पाहिजे. ऐक, नागाची पूजा केली, करा नागाची पूजा. नागाची पूजा करताना जर नाग निघलात कसं होईल मग? समजून घ्या, पूजा करताना वारुळाची जर समजा तुम्ही पूजा करायला गेले, समजा माता भगिनी गेल्या पूजा करायला वारुळाची, काय नागपंचमी साजरी करायची, मग आता नागाला काय नैवेद्य दिला पाहिजे, दुधाचा नैवेद्य देतात लोक. वाटीमध्ये दूध घेऊन जातात वारुळाकडे. आणि जर समजून घ्या खरोखर जर नाग निघाला मग काय होईल बघा. खरोखर जर नाग निघाला तर थांबल का? ये माझ्याकडे जरा दूध पिऊन घे असं म्हणाल का आपण? नाग जर भेटला तुम्हाला तर तुम्ही दूध फेकून देसाल, कुठं पळसाल काय पता लागणार नाही तुम्हाला. म्हणजे नेमकं आपण काय करतो, कसं करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, हे लोकांची म्हणजे बुद्धीचे कधी कधी कीव येते बघा. म्हणजे नेमकं आपण काय करत आहोत. ठीक आहे, तुम्ही नागवंशी आहात, तुमचा इतिहास आहे तर ठीक आहे, नागवंशी आहे तर नागवंशी म्हणजे काय, नाग नाही आहे. नागवंशीय लोक हे वंश होतं, वंश परंपरा ज्याला पूर्वीच्या काळामध्ये जे होते, जसं शाक्य होते, कोलिय होते, ऐकलं तर एक नागवंशीय परंपरेचे लोक होते. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, बौद्ध धर्माचा चांगल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार केला. नागपूरला बाजूला नाग नदी आहे, तुम्ही त्याच्या थोडं जर समोर गेलात तर एक अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही नागपूरला जर कधी गेलात तर तिथे जावं तुम्ही. शून्यवादाचे जे प्रणेते होते आचार्य नागार्जुन, तर नागार्जुनाने सुद्धा तिथे त्याचं वास्तव्य होतं. तिथे विहार आहे, तिथे उत्खनन केल्या गेलं आहे. तिथे म्हणजे पुरातन तुम्हाला जे काही अवशेष आहेत तर ते अवशेष तुम्हाला पाहायला मिळतात. आणि तेही सुद्धा त्याच काळामध्ये राहू शकले असते, कारण शून्यवादाचे प्रणेते होते, अत्यंत विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते. त्या काळामध्ये त्यांनी तिकडे धर्माचा प्रचार आणि प्रसार केला असेल. आणि मग बाबासाहेब असं काही लोक असं म्हणतात की नागपूर हे RSSचं फार मोठं सेंटर आहे, तिथे मुख्य RSSची शाखा आहे. आणि बाबासाहेबांनी RSSला टक्कर देण्यासाठी किंवा त्यांच्या प्रति क्रांती म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार नागपूरला केला आहे. हे ठिकाण निवडलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात हे सगळं खोटं आहे. मी अशा प्रकारचा कुठलाही माझ्या मनामध्ये विचार उत्पन्न केला नाही. तर नागपूर या भूमीमध्ये, त्या परिसरामध्ये नागवंशीय बांधवांनी बौद्ध धर्माचा खूप चांगल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्या नागाच्या नागभूमीमध्ये पुन्हा या धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून नागपूर या भूमीमध्ये मी बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहे. हा बाबासाहेबांचा बघा दाखला आहे. नागपंचमी सुद्धा लोक आपलीच आहे म्हणतात, दिवाळी सुद्धा लोक आपलीच आहे म्हणतात. त्याच्यानंतर पुन्हा राखी पौर्णिमा, गणपती तर बाप्पा काहीच नव्हते. गणपती म्हणजे आमच्या गणाचा पती आणि आमचा गणपतीच आहे म्हणतात. असंही लोक आता सध्या सुरू झालं बघा. गणपती अष्टविनायक, आता तर लोक म्हणू लागले बुद्ध आहेत अष्टविनायक. लोक असं म्हणतात अष्टविनायक बुद्ध आहे, मग व्याख्या करतात, फोड करतात. अष्ट म्हणजे 8, विनायक म्हणजे विनय, म्हणजे 8 विनयाचं पालन करणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे बुद्धच आहे. बघा जावई शोध, हा जावई शोध आहे बघा, जे अष्टविनायक बुद्ध. आता व्याख्या तर तुम्ही काही करू शकता. सुख हरता दुःख करता कोण आहे तर बुद्ध आहे म्हणतात. ऐका, सुख नष्ट करणारा दुःख नष्ट करणारा कोण आहे तर बुद्ध आहे म्हणतात. म्हणजे लोकांची जी म्हणजे मानसिक जी गुलामगिरी आहे, ती मानसिक गुलामगिरी आपण नष्ट करण्यासाठी तयार नाही. तुम्ही व्याख्या काही जरी केल्या, कोणत्याही व्याख्या केल्या, तुम्ही एवढे व्याख्याते आहात का? म्हणजे तुम्ही नाही, म्हणजे सगळे लोक आपले विद्वान, अर्धवट ज्ञानी, एवढे विद्वान आहो का आपण? म्हणजे बाबासाहेबाला माहित नव्हतं का हे? बाबासाहेबांनी इतिहास जाणला नाही का? बाबासाहेब इतिहासाचा अभ्यास केला नाही का? बाबासाहेब असं म्हणतात, माझ्या राजगृहाच्या पुस्तक संग्रहालयामध्ये माझ्याकडे जवळपास 2000 इतिहासाची पुस्तकं आहे. 2000 इतिहासाचे पुस्तक बाबासाहेबांकडे होते. 2000 इतिहासाचे पुस्तक जर बाबासाहेब चालत असतील तर लोक असं म्हणतात की दिवाळी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी 84,000 विहार निर्माण केले आणि दीप उत्सव साजरा केला, दीपदान उत्सव साजरा केला आणि म्हणून आम्ही दान उत्सव साजरा करतो. काही लोक असं म्हणतात भगवंत 6 वर्षापर्यंत ग्रहत्याग करून त्यांना 6 वर्ष झाले, बुद्धत्व प्राप्त केलं
आणि त्याच्यानंतर ते कपिलवस्तूला गेले, तर राजाने सांगितलं, शिदोन राजाने, की बुद्ध येत आहेत आणि दिवे लावून तुमचा भगवंताचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. म्हणजे हा जो शोध आहे लोकांचा आपल्या, आणि म्हणून दिवाळी आमचीच आहे असं बघा लोक म्हणतात. विजयादशमीच्या दिनी, बाबासाहेब असं म्हणतात, विजयादशमीच्या दिनी या शुभ मुहूर्तावरती मी बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करत आहे. का स्वीकार करत आहे? कारण चक्रवर्ती सम्राट अशोकाने 84,000 विहाराची निर्मिती केली आणि 84,000 विहाराची निर्मिती करून त्यांनी खऱ्या अर्थाने विजय संपादन केला. कशावरती विजय संपादन केला? तर आपल्या स्वतःच्या मानसिक विकारावरती. आतापर्यंत त्यांनी जे युद्ध केलं, जे लोकांना मारलं, लोकांची कत्तली केली, म्हणजे तलवारीच्या जोरावरती त्यांनी हे सर्व काही घडून आणलं. परंतु तलवारीचा त्यांनी त्याग केला, तलवारीला पूर्णपणे टाकून दिलं, नष्ट केलं आणि बुद्ध तत्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. म्हणजे स्वतःच्या विकारावरती त्यांनी विजय मिळवला. 84,000 विहाराची निर्मिती केली आणि मग चक्रवर्ती सम्राटांनी विजय उत्सव संपन्न केला, ज्याला विजयादशमी आपण म्हणतो. विजय उत्सव संपन्न केला. जर समजा तुम्हाला दिवाळी साजरी करा, समजा त्यांचं असं म्हणणं, काही लोकांचं, की चक्रवर्ती सम्राट अशोकाने 84,000 विहार निर्माण केले आणि दीपदान उत्सव केला, तर मग दिवाळीचा आणि सम्राट अशोकाने 84,000 विहार निर्माण करून दसरा जो विजयादशमीचा उत्सव संपन्न केला, त्याचा काय संबंध आहे? जर तुम्हाला समजा करायचा आहे चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या प्रती, तुमच्या मनामध्ये अगाध श्रद्धा आहे, कारण चक्रवर्ती सम्राट जर नसते तर आपण किंवा बौद्ध धम्म या भारतामध्ये होता हे सुद्धा आपल्याला कळालं नसतं. त्यांचे अनंत आणि असीम असे उपकार आहे. त्यांनी जे शिलालेख निर्माण केले, त्यांनी जे चैत्य निर्माण केले, त्यांनी जे स्तंभ निर्माण केले, त्या स्तंभाच्या पुराव्यावरून, आधारावरून आज आपल्याला पाहायला मिळते की बुद्ध होते. बुद्ध इथे जन्मले, बुद्धाने इथं महापरिनिर्वाण झालं, बुद्धाने इथं धम्मचक्र प्रवर्तन केलं, बुद्धाला इथं ज्ञान प्राप्त झालं. या सर्व प्रकारच्या गोष्टी बघा चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या पुण्याईमुळे आपल्याला पाहायला मिळतात. इंग्रज अधिकाऱ्यांची पुण्याई आहे. त्याने जर उत्खनन केलं नसतं, त्याने जर लेण्या शोधल्या नसत्या, त्यांनी जर ह्या उत्खननामध्ये त्यांनी सहकार्य केलं नसतं, तर बुद्ध बघा जमिनीमध्ये गाळला असता. कारण तुम्ही काहीच करू शकत नाही. आजही उघड उघड बाबरी मस्जिदच्या ठिकाणी बुद्ध विहार आहे, हे उघड झालं. जेव्हा उत्खनन केलं, म्हणजे मंदिराचं काम चालू केलं, जेव्हा उत्खनन केलं गेलं, तर त्या उत्खननामध्ये ताम्रपट मिळालं होतं. तुम्ही जर व्हॉट्सअपला जर बघितलं असेल तर ताम्रपट मिळालं आणि त्या ताम्रपटावरती उल्लेख होता, तिथे विहार आहे, सगळ्या गोष्टींचा ब्रह्मलिपीमध्ये उल्लेख होता. आणि तिथे बुद्धांच्या मूर्त्या मिळाल्या, बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा मिळाल्या. तरी सुद्धा तुम्ही काहीही करू शकत नाही, काही करू शकले नाही तुम्ही. केवळ तुमची साधी याचिका सुद्धा नव्हती की आमचं हे, म्हणजे त्या कोल्याची भांडण आणि काय म्हणतात तशी अशी गोष्ट होती. ते म्हणत होते आमची बाबरी मस्जिद आहे, हे आमचं मंदिर आहे असं म्हणत होते. पण उत्खनन जेव्हा केलं तर तिथं बुद्धांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळाले. काहीच करू शकत नाही आपण. ते तर उत्खननामध्ये झालं. तुमचं महाबोधी विहार तुमचंच आहे हे सत्य आहे, साऱ्या जगाला माहित आहे. तरी सुद्धा आजही त्याच्यावरती ब्राह्मणांचा कब्जा आहे. आजही ब्राह्मणांचा कब्जा त्याच्यावर, तुम्ही काहीच करू शकत नाही. अनेक लोकांनी आंदोलन केले, अनेक लोकांनी संघर्ष केले. ज्यांनी आंदोलन केले भेटलं का आंदोलन पाठीमागे. आपलं सगळं मॅनेजमेंटमध्ये सगळा कार्यक्रम चालला. थोडेसे दिले का कार्यक्रम बिघडतो आपला. आणि आंदोलन सुद्धा अनेक झाले, कारण तिथे रोजचं करोडो रुपयाचं उत्पन्न आहे. महाबोधी विहाराचं रोजचं करोडो रुपयाचं उत्पन्न आहे आणि तुमचा काहीच नाही. म्हणजे बालाजी असेल, शिर्डी असेल, काहीच नाही आहे. फक्त लोक असं म्हणतात बुद्धगयेला जेवढं दान होते तिथे जगामध्ये कुठेच होत नाही. कारण जगातील लोक तिथे दान करतात, संपूर्ण विश्वातील लोक दान करतात. आणि त्यामुळे आजही ते आपलं नाही, आपण काही करू शकत नाही. आणि त्यामुळे गोंधळ निर्माण करणारे जे लोक आहेत, गोंधळ निर्माण करण्याची जी लोकांची मानसिकता आहे, ती मानसिकता बघा आपण नष्ट केली पाहिजे. काही लोक म्हणतात राखी पौर्णिमा सुद्धा आपलीच आहे. राखी पौर्णिमेला बांधतात, मग त्याला काय होते, बनते जे बहीण भावाचं नातं आहे. राखी नाही बांधली तर काय बहीण भावाचं रक्षण करणार नाही का? आणि समजून घ्या, कोणत्या राख्या बांधून बहिणीचं संरक्षण झालं सांगा बरं. जर राख्या बांधून जर बहिणीचं संरक्षण झालं असतं तर माता बहिणीवर अत्याचार झाले असते का? त्यांच्या एवढ्या कत्तली झाल्या असत्या का? तेव्हा त्यांना एवढा म्हणजे मारझोड झाली असते का? बिलकुल नाही आहे. म्हणजे ह्या ज्या रूढी आणि परंपरा आहे, या रूढी आणि परंपरेला जोपर्यंत बघा आपण नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही,
तोपर्यंत आपण कधी सुखाच्या मार्गाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांना आपण प्रमाण मानलं पाहिजे. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आपण केलं पाहिजे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. मग कोणता विद्वान काही सांगो, कोणता तत्वज्ञान काही सांगो, त्याच्याशी काही घेणदेण नाही. 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं का दिवाळी साजरी करायची? नाही सांगितले. दीपोत्सव साजरा करा सांगितला का? नाही सांगितला. तर बिलकुल आपण केला नाही पाहिजे. कोणताही सण असेल, मग ते नागपंचमी असू द्या, तुमची राखी पौर्णिमा असू द्या, तुमची दिवाळी असू द्या, तुमचा कोणताही उत्सव असू द्या, तुमचा कोणताही उत्सव बाबासाहेबांनी सांगितला नाही तर तुम्ही करायला नाही पाहिजे. रात्री मला फोन आला एका उपासकांचा, मी प्रोफेसर आहो म्हणे, बनते प्राध्यापक आहो म्हणे. म्हणलं बोला साहेब, तुम्ही जी कविता लिहिली म्हणे आणि त्या कवितेवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं बोलले. आता सकाळी सकाळी फोन आला, त्याला म्हणलं ठेव फोन, मी चाललो कार्यक्रमाला, नंतर बोलू म्हटलं आपण. लगेच फोन ठेवून दिला, वेळ नाही म्हटलं मला आता बोलाय तुमच्यासोबत. तर ते म्हणे हजारो वर्षापासून बौद्ध धर्म आहे, 28 बुद्ध झाले, अनेक राजे होऊन गेले, मग आपले कोणतेच उत्सव नाही का म्हणे बनतेजी? म्हणलं आहे ना, उत्सव तर आहेच आपले. उत्सव का नाही आहे? आपले उत्सव आहेत ना, उत्सव नाही असं थोडं आहे. मग कोणते उत्सव आहे आपण ते तरी सांगले पाहिजे. म्हणलं दिवाळी सांगायचे का तुम्हाला? नाही नाही म्हणे, उत्सव कोणते आहे ते तर सांगा. म्हणलं पौर्णिमा आहे ना उत्सव, ते सोडा म्हणे, ते सोडा म्हणे. म्हणजे पौर्णिमा नाही पाहिजे, पौर्णिमा उत्सव नाही पाहिजे. का नाही पाहिजे? कारण पौर्णिमेला उपवास पालन करावं लागते. पौर्णिमेला उपवास पालन करावं लागते. उपवासात जो खोटं नाही बोलावं लागत, चहाडी चुगली नाही करावं लागत, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागते, 12च्या आतमध्ये जेवावं लागते. हे मात्र आपण परफेक्ट करतो, 12च्या आतमध्ये जेवलंच पाहिजे, बाकी हो का न हो. आणि उपवासात म्हणलं की खाणं आणि जेवण फक्त पाहिजे आपल्याला 12च्या आतमध्ये. मग हे नियम आहे, विनय आहे. म्हणजे ज्या उत्सवामध्ये नियम आहे, विनय आहे, आचारसंहिता आहे, ते उत्सव मात्र आपल्याला पाहिजे नाही आहे. ज्या उत्सवामध्ये मोजमजा आहे, ज्या उत्सवामध्ये खाणेपिणे आहे, ज्या उत्सवामध्ये नाच गाणे आहे, ते उत्सव मात्र आपल्याला पाहिजे. मग आमचा उत्सव फक्त 14 एप्रिल आहे म्हणलं, त्याला 14 एप्रिल साजरी करू शकता तुम्ही, प्रत्येक पौर्णिमा साजरी करू शकता तुम्ही, महापुरुषांच्या जयंत्या साजरी करू शकता तुम्ही, 14 ऑक्टोबरचा उत्सव तुम्ही साजरा करू शकता, तुम्ही विजयादशमीचा उत्सव साजरा करू शकता. कितीतरी उत्सव आहेत म्हटलं साजरे करण्यासाठी. मग इतिहासामध्ये जे उत्सव आहेत ते साजरे करायचे नाहीत का? म्हणलं इतिहासामध्ये कोणता? दिवाळी का? नाही नाही, दिवाळी नाही म्हणे. म्हणजे त्याला फक्त दिवाळीच बोलायचं होतं. आणि दिवाळीच्या संदर्भामध्येच बघा लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत असते, कन्फ्युजन निर्माण केलं तुमच्यामध्ये. का निर्माण केलं गेलं? कारण तुम्ही आता पंचशीलेचं पालन करू लागले, तुम्ही आता उपवासशील पालन करू लागले, तुम्ही आता विहारामध्ये जाऊ लागले, तुम्ही विहार आता निर्माण करू लागले, समाज एकत्र येऊ लागला, चांगलं धम्माचं आचरण करू लागला. म्हणजे चांगल्या प्रकारच्या गोष्टी धम्माचं अनुसरण करत असताना बघा हे तुमच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण केलं, गोंधळ निर्माण केला. म्हणजे तुम्ही धम्म आचरण बिलकुल करूच नाही, पुन्हा त्या उत्सवामध्ये, पुन्हा त्या मोजमजेमध्ये तुम्ही पुन्हा गेलं पाहिजे, अशा प्रकारची भावना बघा लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि हल्ली अलीकडच्या काळामध्ये या 2-3 वर्षामध्ये अशा प्रकारचं वातावरण बघा अत्यंत भयंकर आहे आणि याचं वाहणार आहे. कारण हे विद्वान लोकांमध्ये, ज्ञानी लोकांमध्ये जास्त प्रमाण याचं आहे. कारण गोरगरिबांसाठी, कारण बाबासाहेब असं म्हणतात, पूजा पाठ करणे, वंदना करणे, पूजा अर्चा करणे हे सर्वसामान्य लोकांचं काम आहे. हे सर्वसामान्य लोकांचं काम आहे. कारण पूजा करणे, वंदना करणे हे आपल्याला आवडते. आणि जे तत्वज्ञान आहे, जी फिलॉसॉफी आहे, म्हणजे तत्वज्ञानाचं आचरण करणे किंवा तत्वज्ञानाचं अनुसरण करणे हे मात्र विद्वानांचं काम आहे, ज्ञानी लोकांचं काम, पंडित लोकांचं काम आहे. आणि सर्वसामान्य लोक हे पूजा पाठामध्ये आनंदित राहत असतात. उत्सव प्रिय लोक आहेत बघा आपले. आणि उत्सव करू नये असं बिलकुल नाही आहे. आपण आनंद साजरा करावाच, आपण आनंद साजरा केला पाहिजे. तुम्ही नाचले पाहिजे, तुम्ही डान्स केला पाहिजे, तुम्ही गाणे म्हणले पाहिजे, जर तुम्ही नटले पाहिजे, थटले पाहिजे, काय करायचं ते करा. पण दान उत्सव जिथे असतो, जिथे धम्माचं काम असते, जिथे विनयाची आचारसंहिता असते, जिथे तुम्हाला शील दिलं जातं, सदाचार दिलं जातं, तिथं मात्र आपण सिंपल यावं, आपण साधं यावं. कारण आपली आचारसंहिता आहे, ती आपलं शील आहे. आणि बाबासाहेब असं म्हणत बा, शीलासारखा दागिना या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही आहे. शीला दागिना अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग शील दागिना तुमच्याकडे असेल, सदाचाराचा दागिना तुमच्याकडे असेल, तर बाकी आपण नटण्याची थटण्याची काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे कुठे आपण काय करायला पाहिजे, कुठं काय नाही करायला पाहिजे, ही गोष्ट मात्र आपल्याला कळत नाही बघा. आणि त्यामुळे धम्म आचरण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.
धम्म आचरण अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे धम्म आचरण करत असताना ही रूढी असेल, ही परंपरा असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरावध असेल, सण असतील, उत्सव असतील, या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण जोपर्यंत नष्ट करत नाही, त्यागत नाही, त्याला नाहीसं करत नाही, तोपर्यंत बघा आपण कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण जाणणार नाही, समजून घेणार नाही, त्यानुसार आपण जीवन जगणार नाही, तर तुम्ही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करसाल कसं? तुम्ही तिथं पिछाट होत आहे, तुम्ही जर पाठीमागे जात आहात, तुम्ही तर प्रकाशाकडून आता पुन्हा अंधाराकडे जाणारे बनत आहात. मग जर तुम्ही प्रकाशाकडून जर अंधाराकडे जाणारे असाल तर तुमच्या जीवनाचा काय उपयोग आहे? बाबासाहेबांनी एवढे परिश्रम केले, एवढी मेहनत केली, एवढे परिश्रम, एवढी मेहनत काय कामाची आहे? असंख्य लोक आहेत अंधाराकडून अंधाराकडे जाणारे. आजही लोक कर्मांक करतात, ईश्वरवाद, ब्रह्मा सगळ्या गोष्टीचं पालन करतात. काही मोजके लोक बघा प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे आपल्याला पाहायला मिळतात. आपण प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणाऱ्यामध्ये बनलं पाहिजे, कारण आपण बुद्धिजीवी लोक आहोत, आपण ज्ञानी लोक आहोत, आपण हुशार आहोत, बुद्धिवान आहोत. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे प्राप्त झालेल्या आहे. आणि त्यामुळे जाता जाता एक छोटासा दृष्टांत तुम्हाला देतो, उदाहरण देतो. जास्त झाला का वेळ? किती वाजले? पाहून झाला का? झाला लागला? भूका लागल्या? भूका लागली नाही ना? बरं, संपवत होता. ठीक आहे. एकची वेळ होती भोजनाची आपली, तुमची एकची वेळ होती ना, 15 मिनिटं वेळ आहे. तर एक उदाहरण सांगतो आणि देशना संपन्न करतो. मला काय भूक लागली नाही, कारण माझा वेळ निघून गेला आता. त्याच्या नाही, भोजन करतोच मी, टेन्शन नका घेऊ. व्हायचं नाही, मी जेवण करतोच, काही विषय नाही असा. कारण आपण म्हणजे विनयाचं पालन तर करतोच, काही विषय नाही आहे. पण बाबासाहेब आणि बुद्ध आमच्या दोन्ही आहे. ऍडजस्टमेंट ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि आमचे पूजनीय बदंत आनंद कौशल्यान पंतजी असं म्हणतात, जब तक भिक्षु खाना नहीं खाता तब तक 12 बजते ही नहीं. जब खाना खाएंगे तब 12 बजेंगे, जब खाना नहीं खाएंगे तब तक 12 ही नहीं बजेंगे. हे आमच्या आनंद कौशल्यान पंतजीचं वाक्य आहे की नाही? म्हणजे आणखी 12 वाजले नाही, माझं जेवण झालं नसल्यामुळे 12 वाजले नाही. तर जेवणाचा काही विषय नाही, छोटा मोठा विषय आहे. एक छोटस मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बघा की आपली परिस्थिती कशी आहे, आपली लोकांची सध्या मानसिकता कशी आहे. तर बघा एक उदाहरण आहे, तुम्ही ऐकलंय असेल कदाचित, तरी सुद्धा सांगतो नव्याने. एकदा ट्रेनमध्ये एक बंधूजी प्रवास करत होते. व्यावहारिक उदाहरण आहे समजून घेण्यासाठी. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना ट्रेनमध्ये गर्दी असते, असंख्य लोक असतात. तर एक तरुण ट्रेनमध्ये येत असतो, बसत असतो, बंदेच्या समोर बसतो. बंदेच्या समोर बसल्यानंतर आता बऱ्याच तरुणांना वंदामी म्हणणं काय ही फार दूरची गोष्ट असते. काही मोजके तरुण जर समजले म्हणजे त्यांना समजते समजा, पण बहुतांश करून मोस्टली समजून घ्या जय भीम म्हणतात. बंदीजी जय भीम, आम्ही जय भीम म्हणतो. एकदा एका उपासकाने फोन केला मला, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते होते, बौद्धाचार्य. प्रवचन ऐकलं वाटते सकाळी सकाळी, आणि फोन केला. सकाळी सकाळी प्रवासामध्ये होतो. बंदीजी बोलतात का? म्हटलं हो. म्हणजे बंदे जय भीम. मी म्हणलं जय भीम. बापरे, लयच आश्चर्य झालं म्हणे बंदीजी. म्हणलं काऊन? नाही तुम्ही जय भीम म्हणले म्हणे. म्हणलं काऊन, आम्हाला का वावडा आहे का जय भीम? जय भीमच्या आम्हाला तर वावडी थोडी आहे जय भीमच्या. नाही नाही, बंदीचे लोक म्हणतात म्हणे की आम्हाला जय भीम नका म्हणू, आम्हाला तुम्ही वंदाई म्हणा. आम्हाला तुम्ही वंदाई म्हणलं पाहिजे, वंदाई बंदीचे म्हटलं पाहिजे. म्हणलं हो बरोबर आहे. मग तुम्ही तर जय भीमला लगेच रिप्लाय दिला म्हणजे जय भीम. म्हटलं आमच्याकडे दोन्ही आहे. आमच्याकडे जय भीमवाल्याला जय भीम चालते आणि वंदामीवाल्याला वंदामी चालते. आम्हाला काही फरक पडत नाही. त्याचा विनय आहे की भिक्षूंना वंदामी म्हटलं पाहिजे, कारण त्यांचा आदर सत्कार आहे. एकमेकांना आपण भेटतो तर जसं जय भीम म्हणतो तसं बंदेचा सन्मान आहे, विनय आहे. तर त्या विनयाचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे. पण समजून घ्या, येतच नाही काही तर काही फरक पडत नाही. येतच नाही काही तर फरक नाही. कारण भगवंताला जे लोक भेटायला जायचे, भगवंताला लोक भेटायला जायचे, तर भेटायला गेल्यानंतर लोक काही विचारायचे, भगवान आपण कसे आहात, आपली तब्येत वगैरे बरी आहे का, असं म्हणून काही लोक बसायचे. काही लोक भगवंताचं कुळ विचारायचे, भगवंताचं कुळ विचारायचे. काही लोक अन्य चर्चा करायचे आणि काही लोक काही न बोलता बसायचे. म्हणजे असेही लोक असतात, काही बोलतात, काही विचारतात, काही न म्हणजे बोलता बसत असतात. हा लोकांचा एक लोकप्रवाह आहे आणि त्यामुळे लोकप्रवाहामध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. तर
भंतेजीला तो म्हणे भंतेजी जय भीम. आता भंतेजी म्हटले की जय भीम. बोलले, चर्चा सुरू झाल्या. हातामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे धागेदोरे होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे धागेदोरे असताना मग सहज आता चर्चा झाली, निघाली चर्चा. तर मग भंतेजी बोलू लागले, सांगू लागले, तो पण सांगू लागला. आणि मग तो बोलता बोलता बोलू लागला की काय नाही भंतेजी, सर्व धर्म समभाव आहे. आम्ही लोकांमध्ये राहतो, आम्ही मुलांमध्ये राहतो, आम्हाला तशा प्रकारचं राहावं लागतं, वागावं लागतं, हे करावं लागतं. अशी बऱ्याच वेळापर्यंत चर्चा त्याची झाली. बाबासाहेब त्याला म्हणजे त्यांना भंतेजीने बाबासाहेब समजून सांगले, सगळ्या गोष्टी समजून सांगल्या. मग पुन्हा चर्चा होत असताना तो सांगत होता की आम्ही या कार्यक्रमात जातो, त्या कार्यक्रमात जातो, आम्ही सर्व इकडे सहभागी होत असतो, आजही आपले मुलं तसं करतात. तर भंतेजी मग त्यांना एक उदाहरण देतात. त्याला एक उदाहरण, कधी कधी उदाहरण गोष्टी समजतात बघा. भगवंताने उदाहरण दिले, उपमा दिल्या, दृष्टांत दिल्या. मग त्याला भंतेजी म्हणाले की समजून घ्या, एक स्त्री आहे, तिचा विवाह झाला आहे, तिचं लग्न झालेलं आहे आणि विवाह झाल्यानंतर ती स्त्री आपल्या सासरी नांदायला गेलेली आहे. आणि सासरी नांदायला गेल्यानंतर स्त्री शीलवान आहे, गुणवान आहे, दिसायला सुंदर आहे. सुरुवातीचे थोडे दिवस मात्र अत्यंत चांगल्या प्रकारचे ते राहिले, त्यांनी त्यांचा सांभाळ केला. परंतु हळूहळू मात्र मनुष्याचा मूळ स्वभाव असते आणि त्या मूळ स्वभावाला अनुसरून मग तिला सासू त्रास देऊ लागली, तिला सासरा त्रास देऊ लागला, तिला नणंद भावजा त्रास देऊ लागला, तिला पती त्रास देऊ लागला. म्हणजे हळूहळू त्रास देणं सुरू झालं. आणि हळूहळू त्रास देत असताना तो त्रास एवढा विकोपाला गेला की तिचं भोजन सुद्धा कमी झालं. आणि भोजन कमी झाल्यामुळे हळूहळू तिच्या शरीरावरती सुद्धा परिणाम झाला. आणि जेव्हा जेव्हा माता पित्यांचे फोन येऊ लागले तर ती नेहमी सांगायची की मी चांगली आहे, कारण स्त्रीमध्ये सहनशीलता असते. त्यांना वाटतं की प्रत्येक गोष्ट काय सांगायला पाहिजे आणि चांगली आहे चांगली असं ते सांगत असत. तर हळूहळू बघा, म्हणजे तिला एवढा त्रास देणं सुरू झाला, एवढा त्रास झाला की कारण शेवटी मनुष्याची एक सहनशीलता असते, तिची सहनशीलता पूर्णपणे नष्ट झाली, नाहीशी झाली. आणि तिला असं वाटत होतं की आता आपण जर इथून गेलो नाही तर आपण इथे मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. त्यापेक्षा अशा लोकांचा संसार करण्यापेक्षा किंवा अशा ठिकाणी आपण राहण्यापेक्षा आपल्या माता पित्यांकडे गेलेलं काही हरकत नाही. आणि तिने आपल्या वडिलांना बोलवलं आणि वडील आले, तिला घेऊन गेले. तिची जी हालत होती म्हणजे अत्यंत कृश झाली होती, ती अगदी मरणासन्न अवस्थेला गेली होती. काही दिवसांतर मरणारच अशा प्रकारची तिची अवस्था. वडील घेऊन गेले, सर्व तिने हकीकत सांगली. वडील म्हणाले एवढ्या दिवसापासून तू का आम्हाला सांगितलं नाही, जर असा अत्याचार होत होता, एवढा अन्याय होत होता तर आम्ही तुला लगेच घेऊन गेलो असतो. पण ती म्हणाली की मला असं वाटलं आज सुद्धा तील, उद्या सुद्धा तील, परवा सुद्धा तील, अशी एक आशा माझ्या चित्तामध्ये होते. आणि त्यामुळे शेवटी मात्र हे लोक काही सुधारले नाही. आणि त्यामुळे बघा आता असह्य झालं. आणि असह्य झाल्यामुळे आता मी हे सहन करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला बोललं. तर वडील समजदार होते, तर ते म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही, आपण त्यांना सोडचिठ्ठी देऊन टाकू, कारण एवढा मोठा जर अत्याचार केला असेल तर पुन्हा तिथे तुझी जाण्याची इच्छा आहे का? तर ते म्हणजे बिलकुलच जाणार नाही, कारण मला मृत्यूला प्राप्त होणार नाही, व्हायचं नाही आहे, मला जीवन जगायचं आहे आणि त्यांना सोडून सुद्धा मी राहू शकते. तर सर्व काही सोडचिठ्ठी वगैरे झाली त्यांची आणि मुलगी मात्र वेगळी झाली. आता माता पित्यांकडे आहे, साहजिकच आहे, माता पिता तिची खूप काळजी घेत होते. चांगल्या प्रकारे तिची तब्येत चांगली झाली, व्यवस्थित झाली. आणि काही वेळानंतर म्हणजे काही वर्षानंतर, काही महिन्यानंतर तिची तब्येत पुन्हा पूर्ववत झाली. मग मुलगी आपल्या घरी कसे काय ठेवणार आहे? मुलगी चांगली झाल्यानंतर पुन्हा तिचा मात्र पुनर्विवाह केला, पुन्हा लग्न केलं तिचं. आणि पुन्हा लग्न केल्यानंतर ज्या घरी आता दिलं गेलं ते घर मात्र अत्यंत चांगलं होतं, कारण ही ऑलरेडी शीलवान होती, गुणवान होती, सदाचारी होती, नम्र होती, काम चांगल्या प्रकारचं करत होते. आणि लगेच मात्र तिने त्या सर्व लोकांची मनं जिंकून घेतले. आता मात्र ती अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगू लागली. पती प्रेम करणारा मिळाला, सासरे सुद्धा प्रेम करणारे मिळाले, सर्व परिवारातील लोक सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे मिळाले आणि अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं ती जीवन जगू लागली. उदाहरण आहे, समजून घेण्यासाठी मला काय सांगायचं तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. तर मग एक दिवस प्रसंग असा आला की बाजाराला जाण्यासाठी नेहमी घरातील सदस्य जात असत. तर एक दिवस सगळ्यांना काम आले, सासूला सुद्धा वेगळं काम आलं, सासऱ्यांना सुद्धा वेगळं काम आलं, म्हणजे घरातील मंडळींना सुद्धा वेगळं काम आलं. आणि बाजाराला जाण्यासाठी मग यांनी सांगितलं की आज कोणी बाजाराला जाण्यासाठी नाही आहे, तर तुला बाजाराला जावं लागेल. आणि ती बाजाराला गेली. तर बाजाराला गेल्यानंतर आता जवळजवळ शेजारी असतील,
तर बाजाराला गेल्यानंतर जी पहिली सासू होती, तर ती पहिली सासू तिला भेटली. पहिली सासू भेटली तर मग आता हिनं माणुसकी म्हणून तिला ती बोलली, थोडं चर्चा झाली. पुन्हा दुसऱ्या वेळेस सुद्धा सासू भेटली. मग सासू सोबत तिचा जो पहिला जो पूर्वीचा जो पती होता तो सुद्धा भेटला आणि असे एक दोन वेळेस तिची भेट झाली. एक दोन भेटीमध्ये पुन्हा ते जी पहिली सासू होती तर तिला बोलू लागली, कारण याला पुन्हा काय पत्नी दिली नाही, म्हणजे बाईक मुलगी दिली नाही. याचं लग्न झालं नव्हतं, हिचं मात्र झालं होतं, कारण ही चांगली होती. कारण मनुष्याचा स्वभाव जाणतात लोक, ओळखतात, पाहतात. आणि मग पुन्हा ती सासू म्हणू लागली हिला की हा खूप दुःखी आहे, हा खूप कष्टी असतो, बेचैन असतो, आमचं चुकलं, तू पुन्हा यायला पाहिजे, असं तसं तिचं सुरू झालं. मग हळूहळू फोन नंबर दिला, फोन करू सुरू झालं, बोलणं झालं. हळूहळू बघा हिचं बोलणं सुरू झालं पुन्हा, म्हणजे सासूला बोलायची, आपल्या पतीला बोलायची, आणि अशा प्रकारे बोलणं तिचं सुरू झालं. उदाहरण आहे. बोलणं सुरू झाल्यानंतर भंतीजी असं म्हणतात, मग ती स्त्री तर सुखामध्ये होती, अत्यंत चांगल्या प्रकारचे जीवन जगत होती. आता पुन्हा ती स्त्री आपल्या पहिल्या पतीला सुद्धा म्हणजे बोलते. तर अशा स्त्रीला तू काय म्हणशील? तू काय करशील? अशा स्त्री सोबत काय करायला पाहिजे? अशा स्त्रीला काय करायला पाहिजे सांगा तुम्ही. चांगलं आहे का? योग्य आहे की अयोग्य आहे? जे जर समजून घ्या, अगोदर जीवन कसं होतं, अत्यंत दुःखपूर्ण होतं, अत्यंत कष्टामध्ये होतं, दररोज मार मिळत होता, वेगळ्या प्रकारच्या अपशब्द निघत होते. आज मात्र अत्यंत सुखपूर्वक जीवन मिळत आहे. परंतु पुन्हा मात्र ती स्त्री पुन्हा तिकडे वळाली तर तो रागारागाच्या भारामध्ये असं म्हणाला, पोरगा रागारागाच्या भारामध्ये असं म्हणाला की अशा स्त्रीला तर लातने तुडवलं पाहिजे. व्यभिचारी स्त्री आहे, अकुशल कर्म करणारी, वाईट स्त्री करणारी आहे. मग भंतीजी असं म्हणतात, आता समजून घ्या, तू असं म्हणतो की या स्त्रीला लाताने तुडवलं पाहिजे, मग तुला काय केलं पाहिजे? तुला काय केलं पाहिजे? पहिली स्त्री कोण होती? उदाहरण आहे. पहिली स्त्री म्हणजे आपला समाज, ज्याच्यावर अत्याचार होता, ज्यांच्यावर अन्याय होत होता, ऐक ना, ज्यांना कर्मकांडामध्ये, ईश्वरवंदामध्ये, बुवाबाजीमध्ये, सर्व प्रकारच्या रूढी परंपरेमध्ये जोखण्यात टाकलं होतं, ऐक ना, पुन्हा गुलाम म्हणून त्यांचं जीवन जगत होते. बाबासाहेबांच्या पुण्याईने पुन्हा अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगू लागलो. आणि पुन्हा तुम्ही जर तिकडे जात असाल तर त्या स्त्रीमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? त्या स्त्रीमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक आहे का? काहीच फरक नाही आहे. म्हणजे ती ज्या पद्धतीने अकुशल कर्म करत होती, वाईट कर्म करत होती, पाप कर्म करत होती, आपण तर तेच करत आहोत. बाबासाहेबांनी एवढा मोठा पवित्र धम्म दिला, एवढ्या परिश्रमाने, एवढ्या मेहनतीने हा धम्म दिला, आणि या धम्माला सोडून आपण आता रूढीकडे जात आहोत, परंपरेकडे जात आहोत, ईश्वरवादाकडे जात आहोत, देवी देवतांच्या पूजनामध्ये जात आहोत. असंख्य मुलं, गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष आपलेच पोरं असतात, आपलेच मुलं असतात. अध्यक्ष आपले पोरं, कोषाध्यक्ष आपले पोरं, वर्गणी जमा करण्यासाठी आपलेच पोरं राहतात. देवी देवतांच्यासाठी आपल्या महिला 9 दिवस अनवाणी पायाने उपवास करतात. जर समजून घ्या, अनवाणी पायाने राहून जर सुख प्राप्त होत असेल तर या भारत देशामध्ये करोडो लोक आहेत की ज्यांच्या पायाला चप्पलच माहित नाही आहे. असंख्य लोक आहेत, मग ते किती सुखी असतील? जे लोक रोज उपाशी आहेत, ज्यांना अन्न खायला मिळत नाही, मग ते लोक किती सुखी असतील? कारण उपवास केल्याने मनुष्याला सुख प्राप्त होते ना, मग ते लोक किती सुखी असतील? म्हणजे अगदी थोडंसं लॉजिक आपण लावलं पाहिजे, आपल्या बुद्धिमत्तेचा थोडा विकास आपण केला पाहिजे. म्हणजे एवढं कन्फ्युजन लोकांमध्ये आहे की नेमकं आपण काय करतो, कशासाठी करतो, कसं जीवन जगतो. विपश्यना केली नाही पाहिजे, विपश्यना केली नाही केली पाहिजे असं लोकांना वाटते. कर्म आहे किंवा नाही आहे, जन्म आहे का पुनर्जन्म आहे, मैत्री आहे का मैत्री नाही आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका, हे धम्मामध्ये नाही आहे, ते धम्मामध्ये नाही आहे, हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. म्हणजे शंका कुशंका मनुष्यांच्या मनामध्ये निर्माण करणारे, गोंधळ करणारे कन्फ्युजन वाद सध्या लोकांमध्ये आपल्या निर्माण होत आहे. आणि या कन्फ्युजन वादामुळे बघा लोक
पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे वाटचाल करत आहे. असं जर चालू राहिलं तर भविष्यामध्ये फार मोठं धार्मिक संकट आपल्यावरती येण्याशिवाय राहणार नाही. आणि हे वाहणार आहे. आपल्या समोर असंख्य समस्या आहेत. तुमच्या समोर असंख्य समस्या आहे. तुम्ही कुठेच नाही आहात तरी सुद्धा लोकांना असं वाटते, जुने लोक असे म्हणायचे बघा, जे जात्यातला आहे, जात्यातलं जे आहे तर सुपातल्याला असं वाटते. सूप माहित आहे तुम्हाला? सूप धान्य पाखडतात त्याला सूप म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते माहित ना, आमच्याकडे तिकडे सूप म्हणतात. सूपच म्हणतात का? तर ते त्या जात्यात त्याला असं वाटतं, म्हणजे सुपात त्याला असं वाटते की मी काय जात्यामध्ये नाही आहे. आणि त्या मुठीमधल्याला असं वाटते की मी काय जात्यामध्ये नाही आहे. पण मुठीतल्याने कधी विसरू नये की आपला नंबर आता जात्यामध्येच आहे. आणि सुपामधल्याने सुद्धा विसरू नये की आपला नंबर कधीही मुठीमध्ये येऊन जात्यामध्ये जाणारच आहे. नुसता मीपणा, नुसता अहमपणा, नुसता गर्व, मीच करेल, माझ्याशिवाय कोणीच करणार नाही, मीच सगळं, मी नसल तर काहीच नाही, मी असले की शून्य, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, हे काहीच नाही, मी होतो म्हणून झालं सगळं, सगळं माझ्यामुळं झालं, कोणामुळं काहीच नाही झालं. आता मी म्हणून एक मला गोष्ट आठवली बघा. एकदा काय झालं सांगतोच आता. एकदा झालं असं, मी पण महत्वाचं आहे ना, मीच सगळे म्हणतात, मीच, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, मी असेल तरच होऊ शकते. इथं बुद्ध गेले, इथं बाबासाहेब गेले, इथं महापुरुष गेले, तुम किस खेत की मुली हो, तुम्ही गेले तरी काय फरक पडते? काहीच फरक पडत नाही. पण त्याला असं वाटतं की मीच आहे सगळं, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. एकदा पोटाला झाला गर्व, पोटाला, आपलं पोटाला झाला गर्व. आणि पोट म्हणते शरीराला, आपल्या शरीराला पोट म्हणते मी अन्न पोटामध्ये ठेवतो म्हणून तुम्ही जीवन जगता. मी पोटामध्ये अन्न ठेवतो म्हणून तुम्ही जीवन जगता. तो म्हणतो डोळ्यात तुमचं डोळ्याचं काहीच काम नाही आहे. तोंडाला म्हणते तुझं काहीच काम नाही आहे. पायाला म्हणते तुझं काहीच काम नाही आहे. हाताला म्हणते ते तुझं काहीच काम नाही आहे. कारण मी जर पोटामध्ये जर अन्न नाही ठेवलं तर तू कसं काय जीवन जगणार आहे? जगू शकत नाही, तू चालू शकत नाही, तू बोलू शकत नाही, तू पाहू शकत नाही, तू कार्य करू शकत नाही. अशा प्रकारचा पोटाला आला गर्व. पोट म्हणते माझ्याशिवाय काय होत नाही. मग आता सबक शिकवणार तर लय लोक असतात, नाही सबक शिकवलं जाते ना, लगेच सबक शिकवलं जाते. तर पाय म्हणतात तू असं म्हणतो का, ठीक आहे, मी कुठंच चालत नाही. पाय असं म्हणतात मी कुठंच चालत नाही, मी जातच नाही कुठं, मी जागेवरच बसतो. पायाला गर्व झाला स्वतःचा, मी जागेवर बसणार, मी कुठंच जाणार नाही. हात म्हणतात मी काहीच करणार नाही, हात म्हणतात मी काहीच करणार नाही. तोंड म्हणते मी अन्न खाणारच नाही, तोंड म्हणते मी अन्न खाणारच नाही. डोळे म्हणतात मी कशालाच पाहणार नाही. कोण काय, पाय काय करायले, हात काय करायले, तोंड काय करायलं, मला काही घेणं देणं नाही, मी काहीच बघणार नाही. पाय शांत झाले, हात शांत झाले, तोंड शांत झालं, डोळे शांत झाले. आता किती वेळ राहील? पाय शांतच बसले, डोळे शांत बसले, तोंड शांत बसलं, हात शांत बसले. आता काय करेल पोट? पोट काय करणार आहे आता? किती दिवस राहणार आहे उपाशी? किती दिवस राहणार आहे? मग पोट म्हणते अरे मला लागली भूक, ऐक ना, पोट म्हणते मला लागली भूक. ते म्हणते मग आता काय करायचं? नाही, पाय दादा जरा तू चालणं, पाय दादा जरा तू चालणं, जरा म्हणजे स्वयंपाकापर्यंत चाल, जरा विनंती करतो मी तुला, जरा स्वयंपाकापर्यंत चाल. तर पाय म्हणतात ठीक आहे. मग आता हाताला म्हटलं हात दादा जरा घे ना, म्हणते जरा, आहे की नाही, हात दादा जरा घे, जरा मदत कर जरा पायाला, आहे की नाही, पायाचं काम पायाने केलं, आता हात जरा मदत कर. नंतर मग तोंडाला म्हणते जरा घे ना, म्हणते जरा, आहे की नाही, हाताला आता काम केलं हाताचं, आता तोंडानं जरा घे. डोळे म्हणतात माझं काय बाबा, तुझं तर लय काम आहे, कारण तू पाहिल्याशिवाय काहीच होत नाही, तुझं लय महत्वाचं काम आहे. आणि बघा मग पाय जातात, हात घेते, तोंड खाते, तोंड खाल्ल्यानंतर पोट म्हणते हा आता बरं वाटलं जरा, ठीक. उदाहरण आहे,
समजून सांगण्यासाठी तोंडाचं कामच आहे, महत्वपूर्ण आहे. हाताचं काम महत्वपूर्ण आहे. पायाचं महत्वपूर्ण आहे. डोळ्याचं महत्वपूर्ण आहे. है का? म्हणजे सर्वांचे काम हे महत्वपूर्ण असतात, असं आपण म्हणू नये मीच करतो. तूच काय करणार का, एकटाच येऊन बसणार का इथं? कोणीच नाही आलं तर ऐक ना, एकटाच काय करणार माणूस? जे समूहामध्ये जेव्हा आपण राहत असतो, समूह कशाला म्हटलं आहे? जो मनुष्य प्राणी एकत्र येतो, ऐक ना, आपल्या विचाराने एकत्र येतो, आपल्या वागण्याने, बोलण्याने, राहण्याने तो समाज एकत्र येतो, त्याला समूह असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे आपण असा कधी विचार करू नये की सर्व काही माझ्यामुळेच होते, मीच करतो. मीच लोक बघा करतात, मी माझं आणि माझ्यासाठी, माझं आणि सारं कबाड ओझं आहे बघा, म्हणजे काहीच नाही आहे. म्हणजे क्षणाचा भरोसा नाही माणसाचा, कधी केव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. आणि त्यामुळे आपण करतो असं म्हणत राहा, आपण करू असं म्हणावं, ऐक ना, आपण करू असं म्हणावं, आपण सर्वांनी मिळून करू असं म्हणावं, नाही तर मीच करतो माझा टेंबा, आहे की नाही? माझा टेंबा जर म्हटलं तर टेंब्यामध्ये काय तेल जास्त दिवस राहत नाही बघा. एकदा टेंबा विजला का मग त्या टेंब्याला कोणी आग लावायला तयार राहत नाही, आणि मग मेल्यावरही कोणी येत नाही. अशी लोकांची मानसिकता असते बघा. आणि त्यामुळे धम्माला जाणावं, धम्माला समजून घ्यावं, सहकार्य आपण करावं एकतेने. बाबासाहेबांनी एकतेचा संदेश दिला बघा आपल्याला. एकतेमुळे आपल्या जीवनाची प्रगती होऊ शकते, एकतेमुळे सर्व काही होऊ शकते. आणि त्यामुळे समाजकार्य करत असताना समाजकार्य एकाची गोष्ट नाही आहे. अहो, बुद्धाचा आदर्श आपल्या समोर आहे. बुद्ध होते, सम्यक संबुद्ध होते. बुद्धाने जर असं म्हटलं असतं, मी तर सम्यक संबुद्ध आहो, मी बुद्ध आहो, मला कशाला कोणाची गरज आहे, मीच धर्माचा प्रचार करू शकतो, मीच जाऊ शकतो. भगवंत एका ठिकाणी जर राहिले तर साऱ्या ब्रह्मांडामध्ये उपदेश करत होते. मग बुद्धाने असं म्हणायला पाहिजे होतं की कशाला पाहिजे भिक्खू संघ, मीच तर एकटा आहे, मीच एकटा करतो. परंतु बुद्धाने तसं केलं नाही. बुद्धाने पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला, येशला उपदेश दिला, येशच्या मित्रांना उपदेश दिला, ग्रामवासींना उपदेश दिला, गया काश्यप, नदी काश्यप, उर्वेला काश्यप, अशा प्रकारे बघा भिक्खू संघात भगवंताने भिक्खू संघाची निर्मिती केली. आणि चरद भिक्खवेचारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, अशा प्रकारचा लोकांना संदेश दिला. जे लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि समूह एके हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे मीचा टेंबा आपण विझवला पाहिजे आणि आपण करू अशा प्रकारची भावना आपल्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता या उपोषण शिबिर समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वांनी या कार्यासाठी जे काही दान पुण्य कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये केलं आहे, ते संपूर्ण कुशल कर्म पुण्यकर्म आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्णत्वात जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरव, अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.